नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विलास पवार लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या विनंतीला मान देऊन मी ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। खरं तर ही टेस्ट सिरीज मी चालू करणार नव्हतो, परंतु खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल येत होते, त्यामुळे आपण त्यांच्या आग्रहास्तव आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। ह्या टेस्ट सिरीजचा काय फायदा आहे, मी पहिली टेस्ट सिरीज आहे, आपण पहिल्यांदा हा जो काही व्हिडिओ आहे पहिल्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण आपण घेतोय, त्याबद्दल मी थोडक्यात 2 मिनिट तुम्हाला बोलणार आहे। या टेस्ट सिरीजचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे मित्रांनो, बघा, आपण ही जी काही टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज आपलं मुख्य टार्गेट आहे मित्रांनो, संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क परीक्षा। म्हणजे जी काही परीक्षा 5 जानेवारी 2025 ला आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, त्या परीक्षेचा आपण मुख्य टार्गेट ठेवून ही आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। आणि ही जी काही टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज आपण कशी घेणार आहोत, थोडीशी वेगळी हटके आहे। आता तुम्हाला माहितच आहे की आपण पाहतोय की बाबा PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। याच्याशिवाय एमपीएससी पास होणं शक्य नाही, कारण की जर आपल्याला एमपीएससी पास व्हायचं असेल तर जो काही प्रश्न आहे प्रश्नांचा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की बाबा ह्या पॅटर्न खरंच 2017 पासून ते 2024 पर्यंत तसाच आहे का, किंवा 2013 पासून ते 2018 पर्यंतच्या पॅटर्नमध्ये काही बदल झालेला आहे का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आयोगाचा जो काही पॅटर्न आहे तो बदललाय तर कधी बदललाय, तर मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये बदललाय। मी तर जास्त असं सांगेल तुम्हाला की मागच्या 2 वर्षामध्ये पेपरचा जो काही पॅटर्न आहे, पेपरच्या प्रश्नांची जी काही क्वालिटी आहे थोडीशी बदललेली आपल्याला दिसते। आपण काय करतोय, 2013 पासून PYQ चा रट्टा मारतोय, पण PYQ चा रट्टा जो आहे तो आपला चालूच आहे, पण त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे मित्रांनो। तो बदल कसा झालेला आहे, त्यासाठी मी काय केलेलं आहे की एक शेड्यूल तयार केलं, जिओग्राफीचं एक शेड्यूल तयार केलं, आणि त्या शेड्यूल मध्ये पूर्ण जो काही जिओग्राफी विषय आहे तो शेड्यूल मध्ये मी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे कसं की जे काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांची रिव्हिजन राहिलेली असेल, की त्या विद्यार्थ्याला हा जिओग्राफी जो विषय आहे जो काही एका चौकटीमध्ये आपण बसवलेला आहे, जे काही जेवढे टॉपिक आहेत आपण 20 टेस्ट सिरीज मध्ये बसवलेले आहे। एकूण आपण 20 टेस्ट सिरीज घेणार आहेत, प्रत्येक टेस्ट मध्ये 15 प्रश्न असणार आहेत। आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये एक विशेष काय मित्रांनो माहितीये का, ते प्रश्न जे आहेत ना आपण आयोगाच्या प्रमाणे म्हणजे अति संभाव्य स्वतः प्रश्न आपण तयार केलेले आहेत, आणि ते परीक्षेमध्ये कसे येणार आहेत, मागच्या 2 वर्षापासून कसे येत आहेत त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आपण फीस जास्त ठेवलेली नाहीये, फक्त 99 रुपये फीस ठेवलेली आहे, आणि ह्या 99 रुपयामध्ये तुम्हाला जवळपास हा विषय तुम्हाला कव्हर होईल, कारण की 4ही प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल, कारण की विधान असणार आहेत, त्याची पर्याय असणार आहेत, त्याचं पण आपल्याला विश्लेषण करावं लागणार आहे, ते पाहावं लागणार आहे। यासाठी मी तुम्हाला सांगतोय। आता ह्याचं शेड्यूल कसं आहे मी तुम्हाला सांगतोय। हे शेड्यूल मी तुम्हाला सांगतोय एक वेगळ्या पद्धतीने मी तयार केला, जेणेकरून तुम्हाला शेड्यूल नुसार तुम्हाला जाता येईल, म्हणून हा शेड्यूल मी तयार केलेला आहे मित्रांनो। पेपर एकूण आपण 20 पेपर देतोय, पेपर जो काही आहे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, 20 पेपर, पहिला पेपर जे आहे हे 20 नोव्हेंबरला होता। काल मतदान असल्यामुळं, काल निवडणूक असल्यामुळं माझं गाव थोडंसं लातूरवरून दूर आहे, 150 किलोमीटर अंतरावरती, कारण की आपला जी काही लोकशाही आहे, लोकशाहीचा उत्सव असतो, आणि त्या उत्सवामध्ये आपला सहभाग असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी मी गावाकडे गेल्यामुळे हा व्हिडिओ जे आहे मी आज तुमच्यासाठी देतोय, याचं विश्लेषण मी आज करतो। पेपर मी तुम्हाला दिलेले आहे त्यावेळेनुसारच दिलेलं आहे, हे आज झालं, पण इथून पुढे असं होणार नाही मित्रांनो। मी तुम्हाला सांगतोय हे 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी हा जो काही पेपर आहे हे बुधवारी होता। कशावर आहे काय आहे बघा, 1 मे 1960 पर्यंत महाराष्ट्र, 1 मे 1960 ते आज तागायत महाराष्ट्र राज्य, राजकीय महाराष्ट्र आणि राजकीय महाराष्ट्र राज्य, सर्व घटक याच्यामध्ये इन्क्लूड, म्हणजे सर्व घटक एकामध्ये। जो काही पहिला टॉपिक आहे जो राजकीय महाराष्ट्र आपण म्हणतो ना, तो सर्व राजकीय घटकावर कसे प्रश्न येऊ शकतात। आता तुम्ही विचार करणार नाहीयेत की प्रश्न असे पण असू शकणार का, बघा, प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आले ना तर तुमचा अभ्यास अतिउत्तम आहे असं समजायचं, आणि जर तुम्हाला हे प्रश्न चुकत असतील तर असं समजायचं की आपल्याला अभ्यास अजून करायची गरज आहे। लक्षात आलं मी काय बोलतोय, कारण की मी खूप भारी प्रश्न काढलोय किंवा मी खूप तज्ञ आहे याच्यातली गोष्ट नाहीये, ही गोष्ट नाहीये। गोष्ट काय आहे माहितीये का, आज आपण पाहतोय तेच क्वेश्चन 2013, 2014 आणि 2015 चे क्वेश्चन घ्यायचे, ऑनलाईन यायचं आणि त्याचंच विश्लेषण करायचं, त्याच्यात आपण फसतोय।
पण प्रश्नाचा पॅटर्न जो आहे, प्रश्नाचा दर्जा जो काही आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. किती प्रश्न डबल डबल विचारणार आहे? आता यामध्ये तुम्हाला समजेल, मी हा जो काही घटक आहे 20 नोव्हेंबर बुधवार म्हणजे 1 मे 1960 पर्यंतचा असेल, किंवा 1 मे 1960 आज ताग आहे, किंवा राजकीय महाराष्ट्र जो काही घटक असेल, तो घटक मी कोणत्या पद्धतीने प्रश्नात मांडलेला आहे तुम्हाला या टेस्ट सिरीज वरून तुम्हाला समजेल. आणि ही टेस्ट सिरीज अगोदर तुम्हाला ऍप मध्ये जायचं आहे. जो काही ऍप आहे आपला, तुम्हाला माहित असेल, हे शेड्यूल मी अगोदर तुम्हाला मी सांगतो, हे शेड्यूल आपल्या टेलिग्राम वरती देतो. आपल्या टेलिग्राम वरती देतो. आपल्या जी काही आपली अकॅडमी आहे लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी, या लॉयन्स राजमुद्रा अकॅडमीच्या टेलिग्राम वरती टाकतो. दुसरी गोष्ट, आपला जो ऍप आहे त्या ऍप वर सुद्धा हा पेपर तुम्हाला डाउनलोड करायला भेटेल. म्हणजे त्यामध्ये पेपर आहे, विश्लेषण त्याच्यामध्येच आहे. पहिला पेपर सर्वांसाठी मोफत आहे. पहिला पेपर सर्वांसाठी मोफत आहे. तुम्हाला जर पटलं, तुम्हाला जर आवडलं, तरच पुढची जी काही टेस्ट आहे, जी काही बाकीचे 19 टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. अन्यथा काही विषय नाहीये त्याच्यामध्ये, कारण की बळजबरी नाहीये. पटलं पाहिजे, समजलं पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे. तेच 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 फिरून फिरून गोलाईत नाही जायचं. ओके, आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ऍप सांगतो कोणता आहे ते. हे सगळे शेड्यूल आहे बरं का, शेड्यूल मी तुम्हाला देऊन टाकेल. ऍप काय आहे आपलं ते मी तुम्हाला सांगतो, ऍप कोणता आहे ते. याच्यामध्ये ऍप इथं शेवटी दिलेला आहे, शेवटी मी तुम्हाला सांगेलच ऍप कोणतं आहे आपलं. याच्यामध्ये बघा, इथं ऍग्री अँड जिओग्राफी बाय PV सर नावाचं ऍप आहे. आणि हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे बघा, इथं लिंक आहे, इथं लिंक तुम्हाला दिसते, लॉयन्स राजमुद्रा _ लातूर. हे जे काही आहे हे तुम्हाला याच्यावर पाहायचंय. आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी सांगतो. पहिला, आयोगाच्या पॅटर्न नुसार प्रश्नांची रचना, हे तर असणारच. भूगोल ट्रिक्स नुसार प्रश्न कसा सोडवायचा, ट्रिक्सचा वापर करून. 300 प्रश्न व 4ही पर्यायाचे विश्लेषण असणार आहे. त्यानंतर परीक्षा पेपर PDF स्वरूपामध्ये ऍप मध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला याचं विश्लेषण जे आहे ते आपल्या ऍप मध्ये, विश्लेषण व्हिडिओ 1 तासाचा व्हिडिओ असेल, तो तुम्हाला विश्लेषण ऍप मध्येच तुम्हाला ते भेटणार आहे. हे सुद्धा तुम्हाला माहित असावं. लक्षात आलं? त्यानुसार एकूण पेपर 20 आहेत. एकूण कालावधी 3 महिने आहेत. 3 महिने कालावधी आहे. 3 महिन्यात तुम्हाला हे पेपर 2 पट वॉच टाइम आहे. 2 पट म्हणजे 2 वेळेस तुम्हाला पाहता येईल. एकदा पेपर घेतला तुम्ही तर 2 वेळेस वॉच टाइम आहे, त्यानुसार तुम्हाला पाहता येऊ शकतं. आणि याची फीस किती आहे, तर हे तर खरं तर सांगायचं म्हणजे एक नॉमिनल फीस ठेवलं मी. नॉमिनल म्हणजे काय, 99 रुपये फीस आहे मित्रांनो. लक्षात आलं का? खास तुम्हाला याच्यामध्ये फुकट दिलं ना तर काय होतं माहितीये का, फुकट महत्व राहत नाही रे, म्हणून हा विषय आहे. महत्व अजिबातच राहत नाही. महत्व आमचं तुम्ही डायरेक्ट असं करून टाकता भारतामध्ये शोध लागल्यामुळं. लक्षात आलं का? त्याच्यामुळे हे 99 रुपये याचं महत्व पण कळावं म्हणून मी तुम्हाला हे देतोय. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचंय. ओके, इथपर्यंत काही डाऊट्स आहे? नाहीये. आता बघा, आपण सुरुवात करूया आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. पेपर पहिला आपल्या शेड्यूल नुसार त्याचं आपण विश्लेषण करूया. बघा, पेपर पॅटर्न कसा आहे समजून घेऊया. जर उत्तम वाटलं, चांगलं वाटलं तर नक्की आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऍप पण डाउनलोड करा. बाकी काही विषय नाही, अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. आता बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी बिनचूक जोडी ओळखा. बिनचूकचा अर्थ काय हे समजणं खूप महत्वाचं आहे. आता यामध्ये काय म्हणताय, बिनचूक म्हणजे काय? चूक म्हणते का? चूक नसलेला म्हणजे याचा अर्थ इथं याला हे म्हणताय की बरोबर. काय म्हणताय? बरोबर जोडी ओळखा म्हणताय. आता हा प्रश्न तुम्हाला मी सांगतो, एक वेळेस आयोगाने विचारलेला आहे, पण ह्याचं रिपिटेशन झालं नाही. खूप वर्षापूर्वी विचारलेला आहे, परंतु अशाच पद्धतीचा तो प्रश्न होता. आता आपण पाहतो, महाराष्ट्र आहे भाऊ आपला, हा आपला महाराष्ट्र राज्य आहे. यामध्ये 358 तालुके आहेत भैया, बरोबर आहे, मान्य आहे. आता 358 तालुक्यापैकी जर आपण विचार केला की एकाच नावाची 2-2 तालुके आहेत. आता शहर पण आहेत बरं. जर आपण छत्रपती संभाजीनगर आता आपण नामांतरण केलंय. पूर्वी काय होतं? औरंगाबाद होतं. आता तेलंगणामध्ये पण होतं, आपल्याकडे पण होतं, बरोबर आहे का? अशी भरपूर शहर आहेत की जी काही मोठे मोठे शहरांची नावं आहेत ते सुद्धा डबल आहेत, वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं आहे की हे जे काही तालुके आहेत 358 पैकी असे 8 तालुके आहेत की त्या 8 तालुके डबल आहेत. म्हणजे इथं जरी एक हेच नाव असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तोच नाव आहे. म्हणजे कसं, यांनी काय म्हणते माहिती का, बरोबर जोडी ओळखा म्हणते. बाकीच्या सगळ्या चूक दिल्यात आणि याच्यातून आपल्याला बरोबर ओळखायचंय. आता आपल्याला माहिती आहे, आता इथं याचं उत्तर काय असेल, तर ह्याचं उत्तर असेल 2 आहे. मी हे निवडलो का, कारण की मी इथं कळमच्या जवळ मराठवाड्यातला आहे मी.
आणि मी रोज म्हणजे कळमचं आणि आपलं संबंध जवळचेच, इकडं बीड, इकडं कळम आणि इथं लातूर आहे, बरोबर आहे का, हे मला माहिती आहे. पण पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात माझ्या महाराष्ट्रात राहणारे विद्यार्थी ह्यांना कळम कुठे आहे ते माहितीये का? नाही ना माहिती. आता याच्यासाठी काय करायचं, हे प्रश्न सोडवायचे तर कसं सोडवायचंय? आता बघा यामध्ये म्हणायचं इथं मालेगाव आहे, मालेगाव, मालेगाव नावा, मालेगाव नावा, लक्षात येतं मी काय बोलतोय? मालेगाव नावा म्हणायचं. आणि इथं एक दुसरं आहे, हे कारंजा आहे, याला म्हणायचं वावा. काय म्हणायचं? वावा म्हणायचं. म्हणजे मालेगाव नावा, कारंजा, वावा झालं. आणि खेड, जी काही खेड आहे, हे खेड मध्ये पूर म्हणायचं. खेड मध्ये पूर आहे, खेड पूर. बघा मालेगाव नावा, कारंजा, वावा आणि खेड पूर आहे, बरोबर आहे. खेड काय आहे? पूर आहे. आणि खेड याच्यामध्ये खेडमध्ये पूर असल्यामुळं या ठिकाणी बघा नांदगाव जे आहे, नांदगाव, नांदगाव मध्ये आना म्हणायचं. प्रमुख टॉप हेच आहेत मित्रांनो. बाकीची जी काही बाकीची गोष्टी आहेत ना, हे बाकीचे सरळ सरळ आपल्याला लक्षात राहतात, बाकीचे सरळ सरळ लक्षात राहतात, बाकीच्या गोष्टी सरळ सरळ आपल्याला कळतात. म्हणजे जसे कसं, आता हे मालेगाव नावा म्हटलो मी, आता इथं ना म्हणजे काय असलं पाहिजे? इथं नाशिक असलं पाहिजे. इथं वा म्हणजे काय असलं पाहिजे? हे वाशिम असलं पाहिजे, बरोबर आहे. आता इथं कारंजा काय आहे? वावा आहे. आता इथं व म्हणजे काय असलं पाहिजे? इथं व म्हणजे वर्धा असलं पाहिजे. आता यामध्ये वर्धा आहे, काय म्हणतो मी? कारंजा म्हणतोय. आणि इथं वा म्हणजे काय असलं पाहिजे? वा म्हणजे वाशिम असलं पाहिजे. सुपर आहे. वा म्हणजे वर्धा, वा म्हणजे वाशिम. आता पुणे, इथं खेड पूर आहे, बरोबर आहे. आता पूर म्हणजे काय आहे? हे पू म्हणजे पुणे आणि र म्हणजे रत्नागिरी. भैया इकडं बघ रे, ताई इकडं बघ. ओके, आता हे पूर, खेड पूर, पुणे आणि रत्नागिरी. आता नांदगाव आना, नांदगाव आना म्हणजे काय? आता दोन नवीन प्रशासकीय विभाग आहेत. दोन नवीन प्रशासकीय विभाग म्हणजे कोणतं? नागपूर मधून झाला अमरावती आणि दुसरं झाला नाशिक पुण्यामधून, बरोबर आहे का. आता इथं अ म्हणजे अमरावती, अ म्हणजे अमरावती आणि ना म्हणजे हे झालं नाशिक भावा. म्हणून आता 1 2 3 हे 4 तर इथं कटले. ही एकच गोष्ट जर तू डोक्यात ठेवला तर भरपूर झाला, विषय झाला. परंतु ही गोष्ट डोक्यात राहण्यासारखी नाहीये, मला मान्य आहे. ह्याला सिली मिस्टेक म्हणजे काय होतं, आपण काय करतो, नावाच्या ठिकाणी वावा घेतलंच म्हणायचं, पण असं होऊ द्यायचं नाहीये. हे घेतलं की जाळंधूर संघट निघालं म्हणायचं भावा, कधीच काही होत नाही, आपलं आपलं उजडलंच म्हणायचं. मग असं जर झालं तर हे टेन्शन घ्यायचं नाहीये. आता बघा याच्यामध्ये हे कर्जत कुठे आहे बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं, हे 4 तर आपल्या लक्षात राहिले. आता कर्जत कोणत्या ठिकाणी आहे? आता हे आहे रायगड, रायगडमध्ये, बरोबर आहे बरं का. आणि अहमदनगरमध्ये, अहमदनगरमध्ये हे कर्जत आहे, कर्जत भात संशोधन केंद्र, रायगड मधलं बरं का, या अहमदनगर मध्ये नाहीये. आता मालेगाव कुठे आहे? बीड मध्ये मालेगाव आहे का? बिलकुल नाहीये. आता इथं मी काय म्हणलंय, इथं मालेगाव घेतलंय. नाशिक आणि वाशिम मध्ये आहे. मालेगाव कुठे आहे? नाशिक आणि बीडच्या ठिकाणी काय पाहिजे? वाशिम पाहिजे. इथं आलं. कळम कुठे आहे? हे धाराशिव, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, नवीन नाव धाराशिव. ओके, यवतमाळ, बरोबर आहे. आता कारंजा इथं आलंय का? आलंय. वर्धा आणि वाशिम, वर्धा आणि नाशिकच्या ठिकाणी इथं वर्धा आलंय. मग हे जे आहे, हे बाकीच्या गोष्टी माहित असल्याशिवाय प्रश्न सुटतो का? सुटत नाही. हे आहे बघा या प्रश्नाची क्वालिटी, बघा लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. मी थोडंसं फिरून टाकले बरं का. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला काय द्यावं लागेल? 2 नंबर द्यावा लागेल. बरोबर विधान सांगितलंय. आणि बाकीचे जे काही आहेत, मी तुम्हाला महत्वाचे जे काही आहेत ते महत्वाचे इथं 4 आणि हे 5 महत्वाचे सांगितले. आणि हे एक 6वा 7वं म्हणजे शिरूर कासार असं दिलं जातं. शिरूर कासार बीड मध्ये आहे आणि एक पुण्यामध्ये शिरूर आहे. पण हे थोडंसं ताळमेळ लागत नाहीये. एक बीड मध्ये शिरूर कासार आहे, पुस्तकात दिलेलं आहे, हे माहित असावं तुम्हाला. शिरूर कासार हे बीड मधलं आणि शिरूर पुण्यामधलं. म्हणजे शिरूर हा हे जे तालुका आहे बीड आणि पुणे देतात. आष्टी, जसं आष्टी आहे हे बीड आणि वर्ध्यामध्ये आष्टी देतात. लक्षात आलं का? पण थोडंसं नावामध्ये थोडंसं चेंज आहे ह्या 2 नावामध्ये, पण बाकीच्या कुठंच नावामध्ये चेंज आपल्याला दिसत नाही. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा यामध्ये दुसरं क्वेश्चन मी तुमचा फेवरेट घेत आहे. काय म्हणते बघा, सिंपल क्वेश्चन आहे, हे आलेलाच क्वेश्चन आहे बरं का. कधी बी येतो, फक्त थोडं थोडं फिरून विचारतात. प्रशासकीय विभागांचा तालुक्यांच्या संख्येनुसार चढता क्रम लावा.
प्रशासकीय विभागांचा तालुक्यांच्या संख्येनुसार चढता क्रम लावा. पहिल्यांदा आपण समजून घेऊया प्रशासकीय विभाग हे काय आहे. आता हे आपल्याला हे तालुक्यांच्या संख्येनुसार विचारू शकतात. उद्या तुम्हाला इथं पवार मास्तरनी तालुका सांगितलं म्हणून तालुकाच नाही विचारणार. पवार मास्तर काय एमपीसीचा जावाई नाहीये, बरोबर आहे का? म्हणजे इथं जिल्हे विचारू शकतात किंवा इथं हा पण मॅटर येऊ शकतं, क्षेत्रफळ सुद्धा येऊ शकतं, किंवा प्रशासकीय विभाग डायरेक्ट देऊ शकतात. क्लॉकवाईज या प्रशासकीय विभागाला आहेत पुढे प्रश्न, मी ते घेतलेले आहेत. प्रशासकीय विभाग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कोणते प्रशासकीय विभागानुसार जिल्हे लागतात असं देऊ शकतात, किंवा असं बी देऊ शकतात या प्रशासकीय विभागाच्या अति पूर्वेकडचा तालुका कोणता, अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता, अति उत्तरेकडचा तालुका कोणता. जिल्हे तालुके असं काही येऊ शकतं मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो आपली जी ट्रिक्स आहे ना, ही ट्रिक्स तुम्ही डोक्यात ठेवली पाहिजे. काय ट्रिक्स आहे आपली? पुनाको आओना. बघ दाद्या इथं बघ काय म्हणतो मी, पुनाको आओना. काय म्हणलो मी? पुनाको आओना. बघा पुनाको आओना हा विषय आहे. काय विषय आहे? पुनाको आओना हा विषय आहे. आता पुनाको आओना म्हणजे किती प्रशासकीय विभाग झाले? 1 2 3 4 5 आणि 6. 1 मे 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली भावा, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 4च प्रशासकीय विभाग होते. 1982च्या कालखंडामध्ये 2 नवीन प्रशासकीय विभागाची निर्मिती झाली. ते 2 नवीन प्रशासकीय विभाग लक्षात ठेवायचंय. एमपीसी असंही विचारू शकते, नवीन प्रशासकीय विभागाची जोडी कोणती आहे असं विचारू शकते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, नाशिक आणि अमरावती हे 2 जे प्रशासकीय विभाग आहेत हे 2 नवीन प्रशासकीय विभाग आहेत. यांना नवीन प्रशासकीय विभागाची जोडी म्हणूया आपण. एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 3 आणि 3 6. हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. पण असाही प्रश्न एमपीसी फिरून विचारू शकते, नांदेडसह महाराष्ट्रात प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच इथं बदल होऊ शकतो. एकूण 7. नांदेड हा नियोजित आहे. नांदेडवर खूप अभ्यास झालेला आहे, नांदेडवरती खूप प्रक्रिया झालेल्या आहेत म्हणायला हरकत नाहीये की या प्रशासकीय विभागांबद्दल, निर्मितींबद्दल. कारण की मराठवाडा जे काही औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे याचं विभाजन करून जे काही नांदेड हा नवीन प्रशासकीय विभाग हा प्रस्तावित आहे, म्हणून मी हे गोष्ट तुम्हाला सांगतोय. माझे 2 नंबर आहेत मित्रांनो. ह्याला म्हणायचं 58, 54, 54, 50, 56, 76 आणि 64. हा कोणता मोबाईल नंबर म्हणायचा. आणि हा लँडलाईन नंबर 557 586. बरोबर नंबर लक्षात येते का? ह्याचा अर्थ असा आहे भाऊ, ह्याचा अर्थ काय बघ. याचा अर्थ बघ, हे एकतर ह्याला म्हणायचं तालुके, हे तालुके आहेत आणि हे आहेत जिल्हे भावा. काय आहे? हे जिल्हे आहेत. म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत आणि किती जिल्हे आहेत. ह्यांची जर टोटल मारली तर 358च आली पाहिजे आणि ह्यांची जर टोटल मारली तर एकूण 36च आले पाहिजे. म्हणजे कसं हे कसं मास्तर? पुनाको आओना आपण म्हणतो ना, पुनाको आओना म्हणजे पुणे, पु म्हणजे पुणे, पुण्याच्या जवळ नाशिक आहे म्हणून इथलं नाशिक म्हणूया. हे कोकण आहे, हे अमरावती आहे, औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर आहे आणि हे नागपूर आहे एकदम पूर्वेकडचं. म्हणून आपण म्हणूया, एक समजून घेऊया असं म्हणायला हरकत नाहीये. कंबाईन करणारे पोरं ओके दादांनो, ओके. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतंय, इथं प्रशासकीय विभागानुसार तालुक्यांच्या संख्येनुसार चढता क्रम म्हणतंय. आता चढता क्रम म्हणलं तर आपल्याला पाहावं लागेल, अगोदर उतरता लावलं आणि चढता लावलं तरी एक. आता हे जर टेबल तुमच्या समोर असेल तर बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येते. तालुक्यानुसार म्हणजे 1 नंबरला काय येऊ शकतं? पेन बदलतो मी थोडसा, पेन आपण रेड घेऊया थोड्या वेळासाठी आपण हे याचं विश्लेषण करेपर्यंत. 1 नंबरला काय येईल? औरंगाबाद येईल. आता 2 नंबरला काय येऊ शकतं? 64 आहे, हे 2 नंबर येईल. 3 नंबरला काय येऊ शकतं? इकडं माझ्याकडे बघा, तुम्ही सांगा 3 नंबरला काय येईल? 58 येईल का? हे 3 नंबर येऊ शकतं. 4 नंबरला काय येईल? 56 येईल. 5 नंबरला काय येईल? 54 येईल. आणि 6 नंबरला काय येईल? 50 येईल. कोकण. म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम ह्या ट्रिक्स नुसार पुनाको आओना 2 नंबर पाठ करा. अख्खा प्रशासकीय विभाग पाठ झाला मित्रांनो. दुसरं कुठलंच पाठ करायची गरज नाही तुम्हाला, काहीच घेणं देणं नाहीये. फक्त याच्यामध्ये पुनाको आओना 58, 54, 50, 56, 76, 64 आणि 557,
86. आता याचं उत्तर आपण बघूया, काय उत्तर आहे ते बघूया. आता सगळ्यात काय म्हणताय, हे चढता क्रम म्हणजे जास्तीकडे जायचंय. जास्ती म्हणजे सगळ्यात कमी कोणता आहे? इथं अमरावती आहे, नाशिक आहे, पुणे आहे आणि नाशिक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, नाशिकचा नंबर कितवा दिलाय? नाही, इथं 5वा दिलाय. बरोबर आहे, काय दिलाय? 5वा दिलाय. आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे कमीकडून जास्तीकडे लावायचं आहे, कमीकडून जास्तीकडे लावायचं आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला प्रश्न सोडवत असताना कसं सोडवायचे त्याची एक आयडिया देतो मी तुम्हाला. हे पहिल्यांदा इथून नाही बघायचं, पहिल्यांदा कधीच इथं नाही पाहायचं. याच्यामध्ये मी इथं सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट इथं बघायचं. शेवटी काय आहे? छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, चारही ऑप्शन मध्ये. कारण की सगळ्यात जास्त छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, म्हणजे शेवटी तोच असणार आहे चढता क्रमामध्ये. आता सेकंड नंबरला काय असणार आहे? इथं पुणे आहे, नाशिक, अमरावती आणि पुणे. आता सेकंड नंबरला पुणे आहे का? 2 नंबरला काय येणार आहे? नागपूर येणार आहे. पण ऑप्शन मध्ये कुठं नागपूर आहे का? इथं ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये नाहीच ना, ऑप्शन मध्ये नाहीच ऑप्शन मध्ये. नागपूर कटलं, विषय इथं संपला. आता 3 नंबरचं काय आहे? पुणे आहे. आता इथं 3 नंबर म्हणजे इथं ऑप्शन मध्ये 2 नंबर येणार, म्हणजे पुणे इथं पण आहे आणि इथं पण आहे, हे दोन्ही कटले. आता उत्तर एक तर काय असणार आहे? एक तर असणार आहे, नाहीतर 4 तर असणार आहे. बरोबर, हे का नाहीये? तर हे का आहे, हे का नाही, याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हे का आहे, हे का नाही. हे 4 पैकी 2 कटले, 2च राहिले. आता याच्यानंतर पुणे कितव्या क्रमांकाला आहे भाऊ? 3ऱ्या नंबरला. आता 4थ्या क्रमांकाला काय? अमरावती आहे. आता याच्यानंतर अमरावती आहे का? आहे, इथं आहे. इथं नाशिक आहे, इथं अमरावती आणि नाशिक मध्ये फेरबदल झाला, म्हणून हा विषय इथं कटला. ऑप्शन क्रमांक 4 डायरेक्ट गोळी मारायची मार्क येतो. आणि हा जो प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आपले वेळ खाणारे असतात मित्रांनो. सोपे असतात पण थोडासा याला वेळ द्यावा लागतो. डायरेक्ट जर आपण गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं वाटतं आपण खूप स्मार्ट आहोत, पण एमपीएससी आपल्यापेक्षाही खूप स्मार्ट आहे. लक्षात आलं? एमपीएससीच्या पावलावर पाव ठेवून त्याच्या पुढे नाही जाऊ शकत, पण एमपीएससीच्या पावलावर पावलं ठेवून चालू शकतो, हे मात्र नक्की आहे, हे मी सांगू शकतो तुम्हाला. म्हणून उत्तर क्रमांक काय आहे? 4 आहे. ओके, आता बघा पुढचा प्रश्न घेतो, काय आहे. आता कोळाला प्रश्न बघा, वाचून बघा, सोडवा, उत्तर काय आहे ते बघा. पुढे दिलेल्या विधानांपैकी चूक नसलेले विधान ओळखा. हे खूप महत्वाचे असतात बरं का. चूक नसलेले म्हणजे कोणते? त्याचा अर्थ काय? बरोबर असलेले. बरोबर असलेले, बरोबर असलेले एमपीएससी चे असे शब्द आहेत, तुम्हाला सांगतोय. ओके, बरोबर असलेले, चूक नसलेले. आता महाराष्ट्राचा रेखावर्तीय विस्तार हा महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी दर्शवितो. काही लोकांनी, मला माहिती आहे भावांनो, पेपर मध्ये तुम्ही हे बरोबरच कार्यक्रम केलात, हे बरोबरच केलात ना, बरोबर आहे. आता बघूया, आता रेखा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना. मी काय म्हणतो? रेखा पूर्वेकडे बघत होती आणि अक्षय उत्तर देत होता. मी नेहमी सांगतोय, मी काय सांगतोय, मी शिकवलेल्या मुलांचे जे काही जिओग्राफीचे प्रश्न आहेत, मी खूप भारी आहे याचा अर्थ असा नाही बरं, पण जी काही नवीन पद्धत आहे याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की जे माझी बॅच केलेले पोरं आहेत त्यांना हे सर्व प्रश्न सुटले पाहिजे. मी काय सांगतोय? अक्षय उत्तर देऊ देऊ पास झाला, अक्षय उत्तर देऊ देऊ पास झाला, रेखा पूर्वेकडे बघू बघू नापास झाली म्हणतोय. म्हणजे रेखा नापास कशी झाली? आता बघ, इथं अक्षय म्हणजे उत्तर, अक्षय उत्तर म्हणजे काय आहे? अक्षयवृत्त म्हणजे काय आहे? पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना आपण काय म्हणतो? अक्षयवृत्त असं म्हणतो. आणि पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना आपण काय म्हणतो? रेखावृत्त असं म्हणतो. आता एक गोष्ट बघा, ह्याचं उत्तर काढण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हे महाराष्ट्राचा मॅप आहे, समजून घेऊ थोडं. आता समजा हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा जर मी सांगेल, पालघर आहे. बरोबर आहे, पालघर आहे. इथं आहे 72°36' पूर्व, बरोबर आहे. इथं आहे 80°54' पूर्व,
पूर्व. इथं आहे 15°44 उत्तर आणि इथं आहे 22°36 22°6 उत्तर. 22°6 उत्तर म्हणूया. बरोबर आहे. आता बघा इथं बघा काय म्हणताय, इथं प्रश्न काय म्हणताय अगोदर समजून घेऊया. ही आडवी काल्पनिक रेषा ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना आपण अक्षयवृत्त म्हणतो. अक्षयवृत्त म्हणतो. ह्या दोन्ही पासून ह्या उभ्या काल्पनिक ज्या रेषा आहेत या उभ्या रेषांना आपण रेखावृत्त असं म्हणतो. रेखावृत्त रेखावृत्त असं म्हणतो. एकूण 360 आहेत. एकूण 360 आहेत. याच्यावर मी बोलेलच. पुढे प्रश्न आहे. अक्षयवृत्तांची संख्या आपण जर पाहिली, अक्षयवृत्त जर पाहिलं हे उभं आहे इथून, म्हणजे ही अशी लाईन आहे. म्हणजे अक्षयवृत्तामुळे काय होणार आहे, पूर्व आणि पश्चिम लांबी आपल्याला समजणार आहे. सॉरी माफ करा, अक्षयवृत्त काय आहे, हे अक्षयवृत्त आहेत. अक्षयवृत्तामुळे काय होणार आहे, माफ करा तुमच्याकडे बघण्याच्या नादामध्ये थोडासा हे झाला. हे काय आहे, अक्षयवृत्त आहे. हे सर्व आडवे काय आहे, अक्षयवृत्त आहे. इथून सुरू झालं 15 ते इथं 22 मध्ये आलं. इथं काय होणार आहे, हे आहे दक्षिण आणि हे आहे उत्तर. आणि हे जे रेखावृत्त आहे भावांनो, ह्या रेखावृत्तामुळे काय होणार आहे, पूर्व आणि पश्चिम लांबी निश्चित होणार आहे. म्हणून या प्रश्नामध्ये येत असताना, या प्रश्नावरती येत असताना रेखावृत्तीय विस्तार हे दक्षिण उत्तर लांबी नाही, तर हे आहे काय, पूर्व पश्चिम लांबी. याचं उत्तर काय आहे, पूर्व पश्चिम लांबी. हे लक्षात ठेवा, पूर्व पश्चिम. हे काय विधान मग काय आहे, बरोबर असलेले म्हणून हे विधान चुकलं. बरोबर. दुसरं काय, अमरावती जिल्ह्याची सीमा जळगाव जिल्ह्यासोबत लागून नाही. लागून हे एका शब्दावरती हे होत आहे. आता लागून नाही म्हणजे कसं लागल, आता बघा अमरावती आणि जळगाव, विदर्भ आणि खानदेश याच्यामध्ये एक एंट्री मारलाय. आता या प्रश्नांमध्ये आपल्याला जिथं काय आपल्याकडे मॅप नाहीये भावानो, हे मॅप कुठे पाहिजे माहितीये, आपल्या डोळ्यात पाहिजे. आपण प्रश्न पाहिल्याबरोबर डोळ्यांमध्ये हा मॅप प्रत्येक जिल्हे बसले पाहिजे, की बाबा डायरेक्ट हे कसं असू शकतं, असं की इथं आपल्याला लगेच कळतं इथं असं आहे. मास्तर हे बघा इथं काय दिलंय, इथं अमरावती ह्या कोपऱ्याला आहे, जळगाव या कोपऱ्याला, याच्यामध्ये बुलढाण्याने एंट्री मारली आहे. या बुलढाण्याने जर एंट्री मारली नसती तर जळगाव आणि अमरावतीची सीमा बरोबर एकमेकांना लागली असती. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे सांगताय लागत नाही म्हणताय, हे नाही स्वतः म्हणताय लागत नाही. म्हणून हे जे विधान आहे हे विधान मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे. आणि म्हणून याचं उत्तर मी काय देईल तुम्हाला, ह्याचं उत्तर काय आहे, चूक नसलेले फक्त ब, फक्त ब हे विधान आहे. आणि हे IMP असेच प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे प्रश्न असे येऊ शकतात मित्रांनो. सरळ प्रश्न येणार नाहीये. लक्षात आलं. गट क मध्ये सरळ साधे साधे प्रश्न येतील, पण गट ब मध्ये सरळ प्रश्न येणार नाही. माझा एकच उद्दिष्ट आहे, जिओग्राफी मध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन जे जर आले तर या 10 पैकी कमीत कमी 9 क्वेश्चन तरी तुम्हाला आले पाहिजे. कारण की आपण सगळं, कारण की तुम्हाला येत नसेल तर हा घटक लगेच वाचा, 1 तास वेळ द्या, एका टॉपिकला 1 तास वेळ द्या, जास्त द्यायची आवश्यकता नाहीये. पहिला पेपर आहे म्हणून एवढं सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर बघा हे मॅप पूर्ण तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, बाकी नाही. ओके, आता बघा काय बोलतोय बघा, खालीलपैकी कोणते प्रादेशिक विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने अनुक्रमे सर्वात लहान व मोठे आहे. आता पहिली गोष्ट याच्यामध्ये बघूया, प्रादेशिक विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रादेशिक विभाग 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5. ऋषिक देश, दंडकारण्य देश, वराड ऑब्लिक झाडी, आणि कुपक, मुशक, अळूक. कुपक, मुशक, अळूक. आता हे जुने नाव आहेत बरं का मित्रांनो. आता तुम्ही वाचताय, काय वाचताय, खानदेश वाचता, हे खानदेश आहे. ऋषिक देश म्हणजे इथं खानदेश आहे. दंडकारण्य म्हणजे इथं मराठवाडा आहे, हे मराठवाडा आहे. देश म्हणजे इथं पश्चिम महाराष्ट्र आहे, हे तुम्ही वाचलेले आहात.
वराड म्हणजे इथं विदर्भ आहे, आणि इथं कोकण आहे. कुपक, मुशक, आळूक म्हणजे कोकण. जुने नाव आहेत ह्यांचे जुने नाव आहेत. खानदेशमध्ये जर आपण पाहिलं, खानदेशमध्ये जर पाहिलं तर इथं फक्त आपल्याला पाहायला भेटतात 3च जिल्हे पाहायला भेटतात. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे पाहायला भेटतात. इथं आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 पाहायला भेटतात. इथं विदर्भामध्ये 11 पाहायला भेटतात. आणि कुपक म्हणजे कोकणामध्ये सुद्धा आपल्याला 7 जिल्हे पाहायला भेटतात. बरोबर आहे का? मग याच्यामध्ये तालुके जर पाहिलं, याच्यामध्ये 25 तालुके, ऋषेक म्हणजे खानदेशामध्ये, दंडकारण्य म्हणजे मराठवाड्यामध्ये 76 तालुके, देशा म्हणजे एकूण 87 तालुके, वराड आणि विदर्भ, वराड यानी की विदर्भ 120 तालुके, आणि कोकणामध्ये 50 तालुके. हे तालुके आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे सरासरी यांनी काय सांगताय, इथं तालुक्याचा विषय मॅटर नाहीये, तर इथं मॅटर आहे मित्रांनो पूर्णतः क्षेत्रफळाचं मॅटर आहे. पूर्णतः कशाचा मॅटर आहे? हा क्षेत्रफळाचा मॅटर आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं, क्षेत्रफळाचं जर आपण पाहिलं तर एक साधारणतः जर आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये 3च आहेत. म्हणजे इथं खानदेश, खानदेश जो काही आहे हा खानदेश सर्वात लहान आहे. साधा क्वेश्चन आहे. आणि जो काही या ठिकाणी आपण पाहतोय, जो काही वराड आणि झाडी म्हणतो आपण, हा जो विदर्भ आहे, विदर्भ हा सर्वात मोठा आहे. आता हेच नाही तर हे लॉजिक तुम्ही सगळ्या बाबीसाठी लावू शकता. तालुक्यासाठी लावू शकता, जिल्ह्यांसाठी लावू शकता, आणि क्षेत्रफळासाठी सुद्धा हे लावू शकता. तिन्ही बाबीचा जरी विचार केला, एक नाही मी तिन्ही बाबीचा विचार करतोय, 1, 2 आणि 3 म्हणजे तालुका, जिल्हा आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर यामध्ये सर्वात मोठा विदर्भ आला पाहिजे आणि सर्वात लहान काय आलं पाहिजे? खानदेश आला पाहिजे. हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण याचं जे काही उत्तर आहे, इथं कधी कधी तुम्ही लक्षात ठेवायचं, इथं लहान आणि मोठा असं इथं हे पाहिलं पाहिजे. कारण काय देतात तुम्हाला मी सांगतो, इथं लहान म्हणजे अगोदर खानदेश आहे आणि मोठा म्हणजे विदर्भ आहे. म्हणून इथं हे उत्तर आहे. दुसरा ऑप्शन असा असतं मित्रांनो, इथं लहानच्या ठिकाणी मोठा दिलेला असतो आणि मोठ्याच्या ठिकाणी लहान दिलेला असतो. घाई गडबडीमध्ये प्रश्न आम्हाला माहित असतात, परंतु त्याचं उत्तर आम्हाला निघत नाहीये. ही गोष्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? हे गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायचंय. बरोबर आहे का? इथपर्यंत लक्षात येते तुमच्या? काय बोलतोय ते कळतंय? हे बघा, हे प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. सर एवढा सोपा प्रश्न आहे? सोपा नाहीये भाऊ. हा सोपा प्रश्न जर वाटत असेल तुला तर हे सोपा नाहीये. हा सोपा वाटत असेल तर सोपा नाहीये. अजून याच्यापेक्षा भारी आहे. पुढे बघ. कारण की आपला असं असतं की एकदम सावकाश कार्यक्रम आहे, एकदम सावकाश कार्यक्रम. बघ, ओके, चुकीची जोडी ओळखायची. साधा सिंपल आहे. हे असे प्रश्न असतात म्हणजे जे काही मानसिक पेपरमध्ये जे बर्डन असतं ना, ते निघून जाण्यासाठी एक क्वेश्चन. कारण की एक क्वेश्चन सोपा असतो, बाकीचे 2 प्रश्न पुन्हा अवघड टाकले जातात. 2-3 प्रश्नानंतर एक प्रश्न तुम्हाला सोपाच टाकला जातो. आता इथं बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, 1 मे 1960 सालची गोष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे, परंतु 1980 पर्यंत ह्याच्यात कसलाच बदल नाही, कसलाच बदल नाही. परंतु 1 मे 1981 पासून ते 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. अनेक जिल्हे असे प्रस्तावित आहेत, परंतु आता सध्या जे झालेले आहेत ते आपल्याला पाहिजे. मग 1 मे 1981 ला इथं रसी औजा, भैया इकडं बघ, रसी औजा. 16 ऑगस्ट आणि 26 म्हणजे 16 ऑगस्ट किंवा 26 ऑगस्ट म्हणजे 1982 ची गोष्ट आहे ही. याला म्हणायचं उलाचंग. प्रश्न कसा येऊ शकतो? हा प्रश्न खूप मास्टर माइंड पद्धतीने आहे, लक्षात ठेवायचा आणि समजून घ्यायचं. उलाचंग. आता या ठिकाणी बघा, पुढचं इथं आहे 4 ऑक्टोबर 1990 सालची गोष्ट आहे. त्यानंतर आहे 1 जुलै 1998 ची गोष्ट आहे. अवाधून असं मी सांगेल. त्यानंतर 1 मे 1999 ची गोष्ट आहे. ह्याला म्हणेल मी पहिभंगो, पहिभंगो. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट 2014 मध्ये इथं ठाणे मधून इथं पालघरची निर्मिती झाली आणि इथं बृहन्मुंबई होतं. मुंबई शहर मधून मुंबई
उपनगर असं मी म्हणेल, मुंबई उपनगर असं मी तुमच्या समोर इथं सांगेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर असं मी तुम्हाला सांगेल. आता बघा हे कसं आहे, इथं लक्षात देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला याच्यामधून किती प्रश्न समजावून सांगतो, हे इथंच पूर्ण क्लिक झालं बरं, हे इथं संपलं पाहिजे. हे प्रश्न बघा, हे काय लिहिलंय मास्तर, रसियौजा म्हणजे रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग, औरंगाबाद मधून जालना, 1982 उस्मानाबाद मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, मुंबई इथं 1990 ला. हे दोन सेम आहेत बरं, हे एक बघा, हे ह्याला ट्रिक्स नाहीये, ह्याला आणि ह्याला ट्रिक्स नाहीये, पण प्रत्येक वेळेस 1 मे 1981 रसियौजा नावाचा जिल्हा म्हणायचा, 81 म्हणलं की रसियौजा, 82 म्हणलं उलाचंग, उलाचंग म्हणजे उस्मानाबाद मधून लातूर, चंद्रपूर मधून गडचिरोली, मुंबई शहर मधून मुंबई उपनगर, 1 जुलै 1998 अकोल्यामधून वाशिम, धुळे मधून नंदुरबार, 1 मे 1999 पही भंगो, परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया आणि 2014 मध्ये ठाणे मधून पालघर. आता बघा दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का, खूप मुलांचा हा प्रश्न चुकेल, खूप मुलांचं चुकेल. आता पोरं काय करतात बघा, की 1 मे 1960 ला 26 होते, तर 27 नंबरचा जिल्हा कोणता आहे, हा आहे. 28 नंबरचा हा आहे. लातूर हा 29 नंबर, चंद्रपूर मधून सर्वात शांत जिल्हा म्हणजे गडचिरोली हा 30 नंबर. कुठल्याही पुस्तकामध्ये मुंबई उपनगरला 31 नंबर दिलेला आहे, हे आपल्याला एवढं माहिती आहे. बाकी तुमच्या वाचण्यात नाहीये, हे गॅजेट मध्ये आहे महाराष्ट्र शासनाच्या, म्हणून तुम्हाला मी सांगतोय 27 नंबर, 28 नंबर, 29 नंबर, 30 नंबर, 31 नंबर. आता हे नंदुरबार 32 नंबर आणि हे वाशिम आहे 33 नंबर, हिंगोली हा 34 नंबर, गोंदिया हा 35 नंबर आणि ठाणे मधून पालघर हा 36 नंबरचा जिल्हा. लक्षात येते मी काय बोलतोय, हे भयानक आहे मित्रांनो, हे शॉर्टकट आहे. 1 मे 1981, 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट 1982, 4 ऑक्टोबर 1990, 1 जुलै 1998, 1 मे 1999 आणि 1 ऑगस्ट 2014 ला हे आपल्याला बघायचंय, बरोबर आहे. म्हणजे हे बघा याच्यानुसार आपण पाहिला 26 ऑगस्टला काय झाले, नवीन जिल्ह्याची. आता इथं हे चुकीची जोडी ओळखायची आहे, हे विधान बरोबर आहे. इथं चंद्रपूर मधून गडचिरोली आले म्हणजे गडचिरोली निर्माण झाला. 1 मे 1999 ला परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया, हे बी बरोबर आहे. परभणी मधून हिंगोली, भंडारा मधून गोंदिया झालाय. 1 ऑगस्ट 2014 ला ठाणे मधून पालघर निर्माण झाला, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि इथं बघा 1 मे 1981 रत्नागिरी व औरंगाबाद, नाही रत्नागिरी नाही, इथं फसवलंय तुम्हाला, इथं सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरी मधून सिंधुदुर्गची निर्मिती झाली आणि औरंगाबाद मधून जालन्याची निर्मिती झाली, जालना. इथं फसवलंय, इथं जुने जिल्हे दिले तुम्हाला. लक्षात आलं, हे नवीन पॅटर्न आहे भाऊ, हे आपला नवीन पॅटर्न आहे. एमपीसीने असा प्रश्न विचारलाय का, ह्याच्यावर विचारलाय पण थोडंसं फिरून विचारलाय मी, त्याच्यापेक्षाही थोडं फिरून तुम्हाला विचारलं. बघा तुम्ही 2 जिल्हे दिले जुने आणि नवीन, ह्याच्यात सगळे नवीन आहेत, हे सगळे नवीन आहेत, हे सगळे नवीन आहेत. बघा तुम्ही ट्रिक्स नुसार, रसियौजा, उलाचंग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, आवाधून, पही भंगो, हे एकदम सिंपल आहे. तुम्हाला अवघड वाटत असेल ना तर खूप सिंपल आहे, तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हे लावू शकता. हे चुकीची जोडी. उत्तर काय आहे, ह्याचं 4 नंबरचं आपल्याला उत्तर भेटलं मित्रांनो, बरोबर आहे. आता बघा, आता मात्र लाईट लागते, आता मात्र लाईट लागतेच. बघायचं कशी लागते बघूया. विधान म्हणतात आणि ही पर्याय आहेत, 4 विधान आहेत, 4 पर्याय आहेत आणि सांगतायत कोणते विधाने सत्य असत्य आहेत ते ओळखा. म्हणजे एक असू शकतं सत्य, अनेक असू शकतात, हे इथं सांगतायत. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 307.70 लाख हेक्टर आहे. हेक्टर मध्ये दिले. आर्थिक पाणी अहवाल असतो ना आपला, म्हणजे किती पीक क्षेत्र तुम्ही लागवड केली ह्याच्यानुसार. आपण जर क्षेत्रफळाचा जर विचार केला, महाराष्ट्र जे आहे 307713 चौरस किलोमीटर आहे. चौरस किलोमीटर म्हणजे भारताचं एकूण क्षेत्रफळ जे आहे त्याचं जवळपास 9.36% क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं आहे. किती? 9.36% क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या वाट्याला आले भाऊ. आता बघा, महाराष्ट्र राज्याचे अक्षवर्तीय विस्तार 15 अंश 44 मिनिटे उत्तर. इथं लक्ष द्यायचं, इथं उत्तर
उत्तर आणि 22:22 उत्तर आहे. हे विधान अगदी बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. तुम्ही उत्तर सोडवत असताना सिली मिस्टेक म्हणतो ना, इथं दक्षिण असू शकतं. हे दोन्ही बरोबर असले आणि इथं जर दक्षिण असलं तर हे चुकीचं आहे. पण इथं उत्तर आहे म्हणून आपण याला काय म्हणूया, याला आपण उत्तर म्हणू शकतो. आता बघा, महाराष्ट्र राज्याचे रेखावर्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व आहे. मी आता तुम्हाला सांगितलंय मागच्या एका प्रश्नामध्ये याच्याबद्दल आपण बोललोय. अक्षय उत्तर देऊ देऊ पास झाला, रेखा पूर्वेकडे बघू बघू नापास झाली, असं आपण म्हणलो याला. पण इथं बघा, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 34 जिल्हा परिषद व 29 महानगरपालिका आहेत. आता हेही विधान काय आहे, बरोबर आहे का चूक आहे भाऊ? बरोबर आहे का चूक आहे? आता मुंबई शहर अँड मुंबई उपनगर या ठिकाणी नाहीत, म्हणून इथं 34. इथं जर असत्या तर हे इथं तुम्हाला लगेच लक्षात राहिलं असतं. आता महानगरपालिका किती आहेत? आता 36 आहेत. आता यामध्ये इथं बघा, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे सगळे विधान सत्य आहेत, हे सगळे विधान सत्य आहेत. प्रश्न हे कळाला आम्हाला, सगळे विधान सत्य आहेत. पण महानगरपालिकेबद्दल बोलतोय. 25, 26, 27, 28 आणि 29. आता 25 म्हटलं, हे परभणी बघायचं. परभणीची आहे 2000, मला वाटतं समथिंग 2011 मध्ये निर्माण झालेली आहे. 2025. 26वी म्हटलं तर ही आहे पनवेलची, पनवेल रायगड मध्ये आहेत. 27वी म्हटली इचल करंजी आहे आणि 28वी शेवटची कोणती आहे रे? नाही बरोबर, ही 26वी माफ करा, इथं चुकलं. 26, 27, 28 आणि 29 जालना. 29 जालना, याच्यावर लातूर आहे. ओके, हे झालं हे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये. हे विधान आहे वरीलपैकी सर्व सत्य. कळतंय? आता बघा पुढचा एक प्रश्न घेऊया. चलो मास्तर, हे खूप डेंजर आहे की प्रश्न. बघा मित्रांनो, प्रश्नाची क्वालिटी बघा. प्रश्न सोपे क्वेश्चन आहेत. पेपरमध्ये तुम्हाला गुगली एक सोपा, 2 अवघड आहेत, त्याच्यात एक सोपा आहे, असे प्रश्न असतात. सगळेच अवघड नसतात. मेन्स नाही, ही पूर्व आहे. पण पेपरचा पॅटर्न तुम्ही डोक्यात ठेवा. हाच पॅटर्न असेल. नागपूर प्रशासकीय विभागाबाबत विधाने अभ्यासा. मला वाटतं असत्य का सत्य काहीतरी पेपरवर बघा रे. पेपर काय आहे, पेपरवर आहे का ह्याच्याबद्दल? सत्य का सत्य विधान ओळखायचं इथं थोडस हे मला वाटतं. पेपर आहे का पेपरमध्ये बघा. पेपर आहे का तुमच्याकडे पोरांनो? किती नंबरचा क्वेश्चन आहे? ह्याच्यामध्ये असत्य विधान आहे. असत्य विधान ओळखा. इथं चुकून टाईप करायचं राहिलं वाटतं आमच्या आदरणीय ऑपरेटर कडून. काय सांगावं. ओके, असत्य विधान ओळखायचंय, बरोबर ना? असत्य. मी म्हणलो प्रश्न पाहिल्याबरोबर लक्षात आलं माझ्या, हा प्रश्न कुठेतरी अपूर्ण वाटतोय म्हणून. आता बघा, या विभागाची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत लागून आहे. बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातील 8 जिल्हे म्हणजे सर्वाधिक सीमा महाराष्ट्राची मध्य प्रदेशला लागून आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन सांगू, याच्याही पलीकडे जाऊन सांगू. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रातील किती तालुक्यांची सीमा ही मध्य प्रदेशला लागून आहे, ह्याचं उत्तर द्या. केलं का तुम्ही हे अभ्यास? पुढे आहे प्रश्न, केलं का? हे 8 आणि इथं काय आहे 24 आहे, बरोबर. आता सर्वाधिक म्हणते बरं का, या विभागाची सर्वाधिक सीमा म्हणजे मी असं सांगेल तुम्हाला, यामध्ये 3 जिल्ह्यांची सीमा इथं लागते. 3 जिल्ह्यांची सीमा लागते. नागपूरची लागेल, भंडाऱ्याची लागेल आणि गोंदियाची लागेल, बरोबर आहे. आता बघा, या विभागाची सीमा तेलंगणा राज्यासोबत लागून नाही असं म्हणताय. असं होऊ शकतं का? नाही ना होऊ शकत. आता गडचिरोलीची लागते, चंद्रपूरची लागते,
म्हणजे औरंगाबाद इथं जे काही नागपूर विभाग आहे, या नागपूर विभागामध्ये जे काही जिल्हे आहेत त्याची सीमा इथं मला लागते, खाली तेलंगणाला लागते. म्हणून हे विधान काय म्हणू आपण, हे चुकीचं म्हणूया. या विभागातील भामरागड हा राज्यातील अति पूर्वेकडील तालुका आहे. आता भामरागड तालुका बघा, हा भामरागड तालुका हा सर्वात शांत जिल्हा म्हणजे गडचिरोली मधला आहे. हा विधान पण बरोबर आहे, हा विधान पण बरोबर आहे. यामध्ये आणखी एक तुम्हाला ट्विस्ट आहे, थोडस बघा. इथं मी तुम्हाला एक ऑप्शन देतो, एकच मिनिट मी तुम्हाला बघू द्या, मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, इथं मी तुम्हाला दिलेलं आहे, इथं डायरेक्ट मॅप तुमच्या समोर दिलाय मी, हे दिसत असेल तुम्हाला. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे दुसऱ्या प्रश्नाचं विश्लेषण. पण इथं आपल्याला समजायला काय हरकत नाहीये. गोंदियामधलं सालकेसा हा पूर्वेकडचा आहे, आणि जर महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडचं जर म्हटलं तर हे भामरागड आहे बघा. दक्षिणेकडचं जर म्हटलं तर शिरोंचा आहे, आणि इकडं वर्ध्याचं इकडलं म्हणलं आष्टी आहे. नागपूर मधलं रामटेक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी भाताची बाजारपेठ तुमसर हे उत्तरेकडचं आहे. याच्यावरून तुम्हाला इथं कोपरना हे चंद्रपूरमध्ये आहे. पण हे नाही विचारणार, पूर्वेकडचं आणि दक्षिणेकडचं क्लिअरली तुम्हाला विचारेल. हे तुमच्या या मॅपवरून, ह्या जे काही तुम्हाला दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला समजायला लागेल. म्हणजे याचं उत्तर आपल्याला समजतंय. मी तुम्हाला जे काही दिलेलं आहे याच्यावरून तुम्ही बघून घ्या. इथं मी तुम्हाला सांगतोय ह्याचं विधान, असत्य विधान कोणतं ओळखायचं आहे, तर फक्त काय आहे, ह्याचं ब आहे. फक्त ब म्हणजे काय, तेलंगणा राज्यासोबत लागून नाही, इथं आहे असं पाहिजे. लक्षात आलं, करेक्ट कळलं, प्रश्नाचं विश्लेषण कळलं तुम्हाला कसं आहे ते. हे भामरागड काय आहे, अतिपूर्वेकडचा तालुका आहे. इथं काय आहे, विभाग सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश, म्हणजे 3 जिल्ह्यांची सीमा लागते. म्हणजे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. म्हणजे 8 जिल्ह्याची आणि 24 तालुक्यांची सीमा लागून आहे. हे 24 तुम्हाला माहित नव्हतं, आज माहित झालं. ओके, चलो पुढं. आता बघा नेक्स्ट मुद्दा बघा. हे प्रश्न खूप डेंजर आहे, खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मी सांगतो खूप आणि खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला जाणून बुजून सांगतोय, कारण की हे जरी तुम्हाला दिसायला सोपं असेल तर ह्याच्यावर प्रश्न काय येणार आहेत. एक प्रश्न फिक्स आहे याच्यावरती, याच्यावरती प्रश्न आहे म्हणजे आहे. कसं आहे, तुम्ही थोडस लक्ष द्या याच्यावरती, आणि लक्ष देऊन एक थोडस बारकाव्याने बघा ह्याचं उत्तर काय असू शकतं. काय असू शकतं, हे कसं पाठ करणार, हे पाठ कसं करणार. जिल्ह्याच्या त्यांच्या क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा. जर हा प्रश्न मी दिला नसता, मी अवघड पण प्रश्न देऊ शकलो असतो बरं का, असं दिलो असतो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार 7व्या क्रमांकाचा जिल्हा कोणता, काय घेणार सांगा. पहिले 5 पाठ केले आम्ही. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार अनुक्रमे 5व्या आणि 8व्या नंबरचा जिल्हा कोणता, खालील गटातील ओळखा. सांगा काय करणार. 5व्या क्रमांकाचं विचारलंय, सॉरी 6व्या क्रमांकाचं विचारलंय आणि 8व्या क्रमांकाचं विचारलंय, किंवा असं जर विचारलं 7व्या आणि 8व्या क्रमांकाची जोडी ओळखा, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे. मग याच्यासाठी काय करणार, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. टॉप 5 हे जे ऍक्शन आहे ना, टॉप 5 मध्ये आपण म्हणतो ना, टॉप 5 काय आहे बघा. टॉप 5 जे आहेत, आता ह्याला काय म्हणू आपण, अहमदनगर हे टॉप 5 मध्ये आहे. अहमदनगर. सेकंड क्रमांकाला काय म्हणूया, पुणे म्हणूया. थर्ड क्रमांकाला काय म्हणूया, नाशिक म्हणूया. ओके, पुणा, अहमदनगर, पुणे, नाशिक, बरोबर. इथपर्यंत काय डाऊट्स आहे. इथं काय आहे, इथं सोलापूर आहे आणि इथं गडचिरोली आहे. आता हे मास्तर एवढं लक्षात ठेवणं शक्य नाही, पण इथं आणखी एक प्रश्न, इथं क्विस्ट आहे बघा. तुम्ही जर काय विचारतात तुम्ही बघा, पुढे आहे तो प्रश्न, पण तुम्हाला इथं मी सांगतोय. पुढे एक प्रश्न विचारलाय मी, भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ, भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ, भंडारा जिल्ह्याच्या क्षेत्रफळापेक्षा अहमदनगर हे किती पटीने मोठा आहे, असा प्रश्न आहे बरं का. किती पटीने मोठा आहे बघा. असं जर विचारलं तुम्हाला, 2 जिल्ह्याची तुलना दिली आणि ह्याचं क्षेत्रफळ काय, मग याच्यासाठी काय करायचं माहितीये का, 10,000 ते 15,000, 10,000 ते 15,000 या, किंवा 10,000 15,000पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे किती, जर तुम्हाला विचारलं. असं विचारू शकतात ना, महाराष्ट्रात 15,000पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्ह्यांची संख्या किती, 3.
महाराष्ट्रात 10,000 क्षेत्रफळापेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या किती, असे विचारू शकतात. आता बघा मी तुम्हाला एक सांगतोय, इथं बघा मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता 15,000पेक्षा चौरस किलोमीटर पेक्षा जास्त असणारे जिल्हे 3 आहेत. समजून घ्या, हे समजून घेण्यासाठी सांगतोय बाबा. 99 रुपये घेतलोय मी तुझ्याकडून. ओके, आता बघ या ठिकाणी अहमदनगर 17,048 हे माहितीये, पुणे 15,643, नाशिक 15,530. हे 3 जे आहेत हे 15 पेक्षा जास्त आहेत. इथं लिहिलं. आता इथं पुढे बघ, लगेच मी सांगतोय 10,000 ते 15,000 किती आहेत? 10 आहेत. 10,000 ते 15,000 क्षेत्रफळ असणारे जिल्हे किती? 10 गट बघा. ह्या मी जी रेषा मारलेल्या आहेत, ह्या रेषा तुमच्या समोर मी मारलेल्या आहेत. तुम्हाला लक्षात येईल, ही पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. इथं तुम्हाला लक्षात येईल काय येऊ शकतं. इथं बघा 14,000चे 2 आहेत. 14,000वर 2 आहेत सोलापूर आणि गडचिरोली. 13,000वर एकच आहे यवतमाळ. 12,000वर इथं अमरावती आहे. जळगाव आणि चंद्रपूर या दोघांचं 11,000 आहे. समजून घ्या. आता मी एवढं सांगत बसत नाहीये तुम्हाला की माझ्याकडे एवढा वेळ नाहीये भावांनो. लक्षात, आपण विश्लेषण करतोय. नाहीतर हे तुम्हाला मी बॅच मध्ये जी माझी बॅच केलेलं आहे पोरग, त्याला हे तोंडपाठ पाठ आहे. तोंडपाठ कविता म्हटल्यासारखं म्हणते. हे सगळे क्षेत्रफळ असं बोटावर पाठ आहेत त्याला. ओके, हे आता इथं बघा बीड 10,000 असणार आहे. आता तुम्हाला असाही जर प्रश्न जर विचारला बाबा की महाराष्ट्रात 10,000 क्षेत्रफळ असणारे जिल्ह्यांची संख्या किती, काही बी विचारू शकते भाई. आता तुम्ही म्हणताल हे नवीनच काय काढला तुम्ही, आता नवीन आणखी डोक्याला आम्हाला टेन्शन येईल. भाई एमपीएससी चे सगळे प्रश्न विचारून झाले. काय विचारणार आहे जुने, तेच काय विचारून राहणार आहे. जर तुम्हाला उद्या सांगितले की 10,000 पेक्षा जास्त 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती, तर हे 10 ते किती 3, 10 3 13 जिल्हे आहेत. तुम्हाला जर असं विचारलं की भाई 5,000 ते 10,000 5,000 ते 10,000 क्षेत्रफळ असणारे जिल्हे किती, तर 18 आहेत. तुम्हाला जर विचारलं बाई त्यांनी की इथं विचारलं की 5,000 चौरस किलोमीटर पर्यंत 0 ते 5,000 चौरस किलोमीटर पर्यंत महाराष्ट्रात क्षेत्रफळ असणारे जिल्हे किती आहेत, तर ह्या ठिकाणी बघा मग इथं मुंबई शहर येणार सगळ्यात कमी, म्हणजे 157 येणार. 400 बघा ना किती भयानक आहे बघा. 4,000वर 2 आहेत, 3,000वर 1 आहे. 1 ते 3, 1 ते जवळपास 1 ते 2,000 मध्ये कुणीच नाही. हे बघा, हे असं तुम्हाला इमॅजिन करायचं, गट पाडायचे आहेत. आणि असे गट पाडून हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न सिंपली सुटू शकतात. ह्या प्रश्नामध्ये किंग तुम्हाला बनायचं आहे. आणि किंग तुम्ही कधी बनणार आहेत, जे लोक वाचत नाहीयेत, जे काही बाकीचे विद्यार्थी करत नाहीयेत, ते आम्हाला करायचं आहे. सरळ सरळ नाही वाचायचं. जिओग्राफी सोपं आहे भाऊ, जिओग्राफी वाट पण लावते. ज्यांची लावली त्याला विचारा. वापस येऊन बघताय तर माझी सिली मिस्टेक झाली म्हणताय, पुन्हा चालू काय म्हणताय, सिली मिस्टेक झाली म्हणताय. बरोबर आहे का. आता याच्यामध्ये हे पुणे आहे, हे नाशिक आहे, हे अहमदनगर आहे, हे हिंगोली आहे, ठाणे, भंडारा. आता याच्याबद्दल मी प्रश्नांकडे वळतो म्हणून तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र जिल्ह्यांच्या त्यांच्या क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा म्हणताय. मग इथं काय सांगताय, 1 नंबरला हे टॉप 5 आहेत का, 3, 4 आणि 5 हे टॉप 5 आहेत का, आहे का टॉप 5? टॉप 5 आहेत ना, क्षेत्रफळानुसार टॉप 5 आहेत ना. पण टॉप 5 हे गेले, जमाना झाला, ते प्रश्न येतात त्याला. मी त्याच्यासाठी हा प्रश्न टाकला, पण त्याचं विश्लेषण कसं खतरनाक केलं मी तुम्हाला, कसे येऊ शकतात सांगितलं, क्षेत्रफळानुसार. ह्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याचं उत्तर काय येऊ शकेल, तुमची अपेक्षा काय आहे, कशा पद्धतीनं? मला वाटतं अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. आता बघा इथं बघा, हे सेम वाटतायत वरचे पण. अहमदनगर इथं नाशिक घेतलंय, हे इथं बदल केलाय बरं का फक्त. तुम्ही म्हणताल हे सेमच आहे, म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबर पोरांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकीची ही जी चार्ट आहे ना, हे मी तुम्हाला स्क्रीनशॉट मारायला देतो. चान्स बघा, मारा स्क्रीनशॉट. चला स्क्रीनशॉट मारून घ्या. चला ह्याचं बी स्क्रीनशॉट मारून घ्या. चला मारलं स्क्रीनशॉट. आणि हे एक 10 मिनिटं याच्यावरती थोडासा अभ्यास करा. ओके, मारला ना स्क्रीनशॉट. चला नेक्स्ट मुद्दा घेतो. हे बघा नवीन प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा गुजरात,
राज्याला लागून आहेत. ओके, आता बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत? इथं मी जाणून बुजून इथं जिल्ह्यांच्या दिलोय. इथं मला तुम्हाला असं बी देऊ शकलो असतो तालुक्यांच्या. हे नैसर्गिक विभाग, जे महाराष्ट्राचे राजकीय विभाग आणि नैसर्गिक विभाग आहे, हा नैसर्गिक विभागाचा प्रश्न आहे. नैसर्गिक सीमांचा प्रश्न आहे. नैसर्गिक सीमा आपण म्हणूया. यामध्ये बघा, याला आपण म्हणूया पानाधून. पानाधून. पानाधून म्हणजे हे पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. ह्याचं उत्तर हे आलं. पण मला हे अपेक्षित नाही एमपीएससी कडून यावेळेस मला अपेक्षित आहे तालुक्यांचा, असा अपेक्षित आहे. म्हणून मी तालुक्यांवरती थोडस बघतो. इथं बघा, तालुक्यांचा कार्यक्रम बघा. तालुक्यांचा कार्यक्रम इथं बघा. समजून घ्या तालुक्यांचा काय आहे ते बघा. तालुक्यांचा काय आहे बघा. बघा, धडगाव, अक्कलकुवा, तळोदे, शहादे, नंदुरबार, नवापूर. नंदुरबार जिल्ह्यातला प्रत्येक तालुक्याची सीमा गुजरातला लागते. असा एकही तालुका सुटत नाही की त्यांची सीमा गुजरातला लागत नाही. धुळे मधले फक्त एकच तालुका आहे, ती म्हणजे साक्री. आणि नाशिक मध्ये बघा, हे प्रश्न पुढे आहे, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलान. 1 2 3 4 आणि 5. नाशिक मधल्या 5 तालुक्यांची सीमा आहे. इथं दादर नगर हवेली आणि दीव दमण येतं, त्याच्यामुळे इथं तलासरी आणि जव्हार 2च आहे. तालुक्यांची संख्या जर विचारली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 तालुक्यांची सीमा लागते. 4 जिल्हे, 14 तालुके. विषय कटला. हे प्रत्येक जिल्ह्याच्या संदर्भात तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा बघा, कोकण विभाग. हा प्रश्न खूप मुलांना म्हणजे थोडासा सोपा आहे, पण मुलं काय म्हणतात, माझा पेपर मास्तर 10 वाजता सुरू झाला, घड्याळाचा काटा कुठे आहे? 10 वर आहे. घ्या 10 वरून कार्यक्रम करा म्हणते. मग त्यावेळेस हे अडकते. ह्या विभागाचं सोपं आहे, पण बाकीच्या विभागाचं कसं करणार दादा तू? बाकीच्या विभागाचं पण अवघड येणार आहे. आता मला सांग, हे तुझ्या समोर मी हा प्रश्न आहे, याचं उत्तर मी तुला सांगून देतो. घड्याळाच्या काटेप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, हे 2 प्रश्न आहेत, हे मान्य. आता इथं बघा काय दिलंय, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश. ही मध्य प्रदेशची सीमा गोव्याला लागणार आहे का? लागणार आहे का? सांग ना मला, कशी लागल बरं? मध्य प्रदेश वर, ओके, गोवा खाली, इथं गुजरात, आणि हे कोकण इथपर्यंत गुजरातच्या खालीच आहे. कोकण आणि ह्याचा काही संबंधच नाही. ह्याचा नाही. गुजरात, कर्नाटक आणि गोवा, हे खरंय. ह्याची गुजरातची सीमा लागते, कर्नाटकची लागते आणि गोव्याची, कर्नाटकला सिंधुदुर्गची लागते, म्हणजे लागते. हे पण बरोबर आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक हे लागत नाही. गोवा, गुजरात आणि कर्नाटक हे बघा 2 किती एकदम म्हणजे जवळ आहेत बघा. हीच एमपीएससी आहे. किती जवळ आहेत. पण यांनी काय म्हणताय, घड्याळाच्या काटेप्रमाणे 12 3 9 आणि 6. कुठलाही मिनिट काटा कुठे आहे? 12 वर आहे. इथून क्लॉकवाईज चालतंय, हे इथं घ्यायचं. म्हणजे याच्या डोक्यावरती, म्हणजे इथं गुजरात आहे, इथं कर्नाटक आहे आणि इथं गोवा आहे. म्हणून गुजरात, कर्नाटक, गोवा, गुजरात, गोवा, गुजरात, कर्नाटक, गोवा. ऑप्शन क्रमांक 2 हे इथं कटतो. कळलं? आता बघा, ह्याच्या रिलेटेड पुढे काय प्रश्न पडणार आहे ते सांगतो दादा. इथं बघ, जसं मी इथं विचारलंय ना, हे जी काही हे जे आहे आपल्या पुस्तकात आहे, पण तुम्ही हे जे आहे ह्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून थोडक्यात 5 मिनिटं द्यायला. काय म्हणतंय हे, प्रशासकीय विभागाला घड्याळाच्या काटेप्रमाणे, नाशिक विभागास घड्याळाच्या काटेप्रमाणे दिलेल्या सीमा इथं मी दिल्यात. आणि याच्यावरून अजून एक अभ्यास करून घ्या तुम्ही, की हा पूर्वेकडचा तालुका, उत्तरेकडचा तालुका,
आणि दक्षिणेकडचा तालुका नाशिक विभागातला. तसंच इथं मी काय दिलं, अमरावती विभागातलं पण असंच दिलं, अतिपूर्वेकडचा दक्षिणेकडचा. इथं समजून घ्या, मी तुम्हाला देतोय, हे स्क्रीनशॉट मारून घ्या डायरेक्टली. इथं काहीच नाहीये, नो एक्सक्यूज आहे. इथं काय देत आहे, इथं नागपूर विभाग म्हणताय, नागपूर विभागाचं पण असंच. हे बघा जिल्हे दिलेत आणि क्लॉकवाईज, हे क्लॉकवाईज काटेप्रमाणे हे लावले, इथं काटेप्रमाणे याचे लावले, याचे लावले. दोन पद्धतीचे प्रश्न इथं तयार होणार आहेत. हे जाणून बुजून देतोय बरं. ह्याचं विश्लेषण करायला माझ्याकडे खूप मोठा वेळ नाहीये. वाटल्यास आपण जर टायमिंग वाढवलं तर 2-1 वाढवू शकतो. पुन्हा ही पहिली टेस्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता बघा इथं कोकणाचं आता तुम्हाला दिलं होतं बघा, इथं कोकणाचा, कोकण विभागास घड्याळाच्या काटेप्रमाणे लागलेले सीमा. पण मी प्रश्नामध्ये काय केलं, फक्त राज्य घेतले, जिल्हे घेतले का नाही घेतले. जर असं असतं तर इथं गुजरात, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आणि गोवा, मी फक्त 1 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर असाच कार्यक्रम केला. म्हणजे अति उत्तरेकडचा, इथं अति दक्षिणेकडचा. इथं औरंगाबाद बघ भाई, औरंगाबाद मध्ये बघ, इथं माहूर आहे अति पूर्वेकडचा, अति दक्षिणेकडचा उमरगा आहे, उस्मानाबाद मध्ये आहे सध्या. बीड मधला आष्टी अति पश्चिमेकडे, बरोबर आहे. उत्तरेकडे सोयगाव औरंगाबाद मधलं. इथं लगेच बघ, इथं हे जुन्नर, इथं चंदगड. हे एमपीएससी ला आलेलं आहे, एमपीएससी ला हे आलेलं आहे, हे पॅटर्न चालू आहे सध्या. अक्कलकोट पूर्वेकडचा, ही एक स्क्रीनशॉट जी आहे ही स्क्रीनशॉट मारून घे. आपली जी पुस्तक आहे महाराष्ट्र जिओग्राफीची, जी काही पुस्तक आहे आपली, माझी जी काही तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला कळलं असेल, बहुतांशी एमपीएससी करणारे विद्यार्थी हे वाचतात आणि त्या पुस्तकामध्ये हे आपण असं दिलेलं आहे. लक्षात आलं? त्यामुळं तुम्हाला मी सांगतोय. ओके, इथं बघा याचं उत्तर आपण मागच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं ना. आता बघा हा प्रश्न बघा, 11 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे समजून घ्या. आता हे जे प्रश्न आहेत मित्रांनो नीट लक्षात ठेवा. मी सांगतोय 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर आणि 15 नंबर, ह्या 4 प्रश्नापैकी किंवा मागचा एक, ह्या 5 प्रश्नापैकी ज्याला 5चे 5 उत्तर ज्याला येतील असं समजायचं की त्याचा अभ्यास हा 90% झालेला आहे. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हे 5 प्रश्न ज्याला येतात त्यांना मी सांगतोय की आपला अभ्यास कंबाईन सारखा झालाय, म्हणजे आपण पास होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की जे येत नाही त्याला नापास होऊ शकतं बरं का, असं नाही, असं निगेटिव्ह नाही. ओके, वेळ आहे, रिव्हिजन करू शकतो. बघा महाराष्ट्रात कोणते विधाने असत्य म्हणते, असत्य, चूक, चूक म्हणते, असत्य कोणतं आहे सांग म्हणताय. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांची सीमा 2 राज्यात संलग्न आहे. काय खरं की काय खोटं की? बरोबर आहे का? आहे का? आहे ना भाऊ. असं कसं? आता 6 जिल्हे म्हणजे कसं? आता एक बघ, आता इथं धुळे मास्तर आणि इथं नंदुरबार, हे 2 झाले. तुमचा सिंधुदुर्ग झाला, सिंधुदुर्ग 1 झाला. तुमचा नांदेड 1 झाला, नांदेड. इथं गडचिरोली झाला, गडचिरोली. आणि त्याच्यासोबतचा असलेला ह्या गोंदिया पण झाला ना मास्तर. म्हणजे कसं? गोंदियाला कोणत्या 2 राज्य आहेत भाई? तर या गोंदियाला आहे एक मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आहे. बरोबर आहे का? हे 36 आणि गड मी मुद्दाम लिहितो बरं का, जागा नाही म्हणून, नाहीतर लगेच संशोधन करतात. तेलंगणा स्टेट, आणि इथं काय आहे? हे छत्तीसगड आहे गडचिरोलीला. सिंधुदुर्गला काय आहे? हे गोवा, आणि ह्याच्यासोबत असणार हे कर्नाटक आहे. नांदेडला काय आहे? तेलंगणा आहे, तेलंगणा आहे, आणि ह्याच्यासोबत असणार हे कर्नाटक आहे. ह्याची सीमा दोन्हीला लागते. नंदुरबारला मध्य प्रदेश आहे आणि गुजरात आहे. धुळेला पण काय आहे? मध्य प्रदेश आहे आणि गुजरात आहे. बरोबर आहे की मास्तर? की महाराष्ट्रातील इथं बघा काय म्हणतो मी, नीट सेंटेन्स माझे ऐका नीट. मी काय सांगतोय बघा, 2 वाक्य बोलतोय. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याची सीमा शेजारील राज्यांना लागते. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याची सीमा शेजारील राज्यांना लागते. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्याला लागत नाही. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्याची सीमा प्रत्येकी 2 राज्यांना लागते. 3 वाक्य नीट लक्षात ठेव दादा ताई. मी काय म्हणतोय की महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्याला, शेजारील राज्यांना लागून आहे. आणि दुसरा सेंटेन्स असं मी म्हणतो, 16 जिल्ह्याची सीमा कोणत्याही राज्याला लागत नाही. 6 जिल्ह्यांची सीमा प्रत्येकी 2 राज्यांना लागते. हे तुमच्या समोर आहे आणि हे विधान काय आहे? सत्य आहे. कर्नाटक राज्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा सर्वात कमी लागते. आता हा विधान मास्तर इथं सिंधुदुर्ग दिलाय,
गोव्याला पण लागते आणि कर्नाटक पण लागते. आणि हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. हे पण विधान काय आहे? अगदी काय आहे? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? आता जर जास्त म्हणलं असतं तर मी तर कोल्हापूर घेतला बरं का. कोल्हापूर घेईल. कोल्हापूर. आता हे कुठल्या पुस्तकात नाहीये, हे मॅप मध्ये इमॅजिन कर दादा. मॅप मध्ये बघ, पुस्तकात नाहीये. कारण की सगळ्याच गोष्टी पुस्तकात नसतात. काही आपले 1300 ते 1400 ग्रॅम आहे ना बदामी कलरचं आपल्याला दिलेलं. ताई दादांनो, हे काही वेळेस आपल्याला स्वतः करावं लागतं. येतात 4थीच्या भूगोल मधले प्रश्न असतात आणि ते प्रश्न आपल्याला चुकतात. मग याच्यापेक्षा आपण थोडंसं आपलंही मत आपण थोडंसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे. इथं कोल्हापूरला सर्वात जास्त सर्वात कमी, हे विधान काय आहे? बरोबर आहे. तेलंगणा राज्यास यवतमाळ जिल्ह्याची सीमा सर्वात कमी आहे. इथं लाईट लागली मास्तर, असा प्रश्न कुठं असतो का बरं? आलेला आहे भाऊ प्रश्न आहे. मग इथं सर्वात कमी, इथं काय म्हणताय? कशाला म्हणताय? हे तेलंगणाचं म्हणताय. आता इथं बघा, तेलंगणाचं सर्वात जास्त कुणाला लागेल? नांदेडला लागेल भाऊ. जास्त नांदेड आणि कमी यवतमाळ. हेही विधान बरोबर आहे. पण इथं काय म्हणतंय? ड काय म्हणतंय? गुजरात राज्यास नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यांची सीमा लागते. आताच मागच्या प्रश्नामध्ये बघितलं ना, मागच्या प्रश्नामध्ये आपण आताच बघितलं 5ची लागलेली. मग हे विधान बरोबर कसं असू शकतं? मग ही तर असत्य म्हणलंय, फक्त ड. फक्त ड, म्हणून उत्तर क्रमांक 4. फक्त ड विधान असत्य आहे. करेक्ट आहे, विशेष नाही तिथं भाऊ. प्रश्न मी काढलेले आहेत. असं कसं होऊ शकतंय? बरोबर आहे का? बघा, डेंजर आहे का नाही भाऊ? मला थंब दाखव एकदा. जर खरंच तुला आवडला असेल तर थंब दाखव. कसा प्रश्न आहे बघा. बरोबर आहे, क्वालिटी. आता पुढचा प्रश्न बघ दादा. हा प्रश्न 12व्या क्रमांकाचा प्रश्न बघ. बघ ना, खालील विधानांचा विचार करून योग्य असलेले विधान ओळखा. असलेले म्हणजे बरोबर असलेले. महाराष्ट्र राज्यात 1 मे 1960 रोजी 235 तालुके आणि 26 जिल्हा परिषदा होत्या. विधान काय वाटतंय तुम्हाला? बरोबर असं वाटतंय? हे विधान बरोबर? विचार करा. आलोच मी, इथंच आहे. महाराष्ट्र राज्यातील 24 तालुक्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागते. विचार करा, मी इथंच आहे. नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा चंद्रपूर होय. ह्याबद्दल विचार करा, मी इथंच आहे. बघा विकासराव, इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र राज्यात 1 मे 1960 ला, हे बरोबर आहे विकासराव, पण हे चूक आहे. महाराष्ट्रात 1 मे 1960 ला 26 जिल्हे होते, पण त्यावेळेस मुंबई शहर, मुंबई उपनगर होतं का? ब्रण मुंबई होतं त्यावेळेस. काय होतं? ब्रण मुंबई होतं. मग ब्रण मुंबईला जिल्हा परिषद आहे का? नाही ना, नव्हती ना. मग 26 कसं असेल? हे विधान चुकीचं आहे. 25 असेल. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे आता झालं, 1990 ला झालं. ब्रण मुंबई मधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मग त्यावेळेस आपण 2 झाले. 2 मध्ये जिल्हा परिषद तिथं नाहीये, पण त्यावेळेस 1 नव्हती ना. म्हणून इथं हे विधान पूर्णतः मी चुकीचं ह्याला ठरवतो. हे विधान पूर्णतः मी काय ठरवतो? चुकीचं ठरवतो. महाराष्ट्र राज्यातील 24 तालुक्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते. आता इथं बघ रे, जोड्या लावा येऊ शकते. दादा इकडे बघ, इकडे बघ दाद्या. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड. किती झाले? 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. मध्य प्रदेश आताच मी बोललो 24 तालुक्यात. गुजरातला मी आताच बोलतो 14 तालुक्यात. गोवाला महाराष्ट्रातील 3 तालुक्यात. कर्नाटकचं बोलतोय लगेच, कर्नाटक पण 18 तालुक्यात. तेलंगणाचं बोलतोय, लक्षात ठेवा, तेलंगणामध्ये पण 18 आहेत. आणि छत्तीसगडचं तुम्हाला सांगतो 8 आहेत.
हे IMP करून ठेवा. हे कुठल्या पुस्तकात नाही हा, हे फक्त आपल्याच पुस्तकात असलं पाहिजे. कुठलं तुम्हाला आतापर्यंत कुठल्या मास्तर कोण ऐकलं तुम्ही हे PYQ? महाराष्ट्रातल्या कुठल्या मास्तरनी हे PYQ घेतले मला दाखवा, स्क्रीनशॉट पाठवा चला. किंवा सराव क्वेश्चन टाकले हे टाका मला चला. तालुक्यांवरती क्वेश्चन असणार म्हणजे असणार, ह्याच्यामध्ये काही शंका नाहीये. आता हे पण क्षेत्रफळाने सर्वात मोठा हे आहे का? नाही ना. कोणता आहे? आता टॉप, आता विचार करा ना, एक साधं लॉजिक आहे दादा. टॉप 5 मध्ये जर गडचिरोली असेल तर हे कशाला इथं येत आहे? साधं आहे ना. तिथलं लॉजिक लावायचं. अभ्यास करत असताना, प्रश्न सोडवत असताना एक लॉजिक लावता आलं पाहिजे की बाबा इथं जर महाराष्ट्रातल्या टॉप 5 क्षेत्रफळामध्ये गडचिरोली येत असेल तर इथं हे चंद्रपूर येऊन काय करणार आहे? इथं गडचिरोली पाहिजे. हे पण विधान चुकीचं आहे. लक्षात आलं? ओके, योग्य असलेले विधान म्हणायचं आहे. फक्त ह्याचं विधान योग्य आहे, ब विधान बरोबर आहे, म्हणून फक्त विधान ब बरोबर आहे. हे क्वेश्चन किती लोकांना सुटलंय त्याचं मला सांगा. लगेच कमेंट्स करा. सुटलं का? कसला क्वेश्चन आहे? डेंजर आहे का नाही? येऊ शकते. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला सांगतो, ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे त्याला सुटू शकतो. ढगात गोळ्या मारणाऱ्यांना नाही सुटू शकतो. ओके, मारली गोळी, धडल धडल लागली, याला अर्थ आहे का काही? नाहीये. आता बघा इथं काय म्हणतंय, हे बघा आपल्या पुस्तकातली जी इमेज आहे मी जाणून बुजून घेतली आहे. इथं महाराष्ट्रातील इथं काय सांगतंय की 24 तालुक्यांची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. तर इथं बघा, हे इथं डायरेक्ट मी मध्य प्रदेश घेतलं आणि हे जे काही 24 आहेत, धडगाव आहे, शहादा आहे, शिरपूर आहे, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, जामोद, धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, सावनेर, पारसिवनी, रामटेक, तुमसर, तिरोडा, गोंदिया, आमगाव आणि सालेकसा. संग्रामपूर कुठला? हा, इथलं संग्रामपूर राहिला. एक दिले मी तुमच्या समोर, स्क्रीनशॉट मारा स्क्रीनशॉट, नाहीतर पुस्तक घ्या. ओके, वेळ आहे अजून. एकच रिव्हिजन द्या माझ्या पुस्तकाचे, मी तुम्हाला सांगेन. हे सगळे मॅप पुस्तकातले आहेत. लक्षात आलं? हे सगळे पूर्ण मॅप पुस्तकातले आहेत. मी कंपल्सरी करत नाही दादा, कंपल्सरी नाहीये किंवा तू घेच असं नाही म्हणत. तुझ्याकडे ऑप्शन आहे. कुठलंही वाचत असेल ते वाचू शकतो दादा, ताई. लक्षात आलं? ओके, आता बघा पुढे सांगतोय. हे लक्षात आलं? आता पुढचा ऑप्शन, हे प्रश्न कळालं तुम्हाला? आता पुढचा प्रश्न 13 नंबरचा प्रश्न घेऊया. हे कॉमन आहे. 2 प्रश्नामध्ये थोडस 1300 ते 1400 ग्रॅम आपलं मेंदू थोडस गरम होतंय ना, ते लगेच सोपा प्रश्न टाकलो मी. बघा, वाशिम जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? इथे एक थोडासा एक हे दिलंय बरं का पोरांनो, म्हणजे एक ट्विस्ट आहे, खूप सुंदर आहे. बघा, आतापर्यंत तुम्ही जर ऑब्झर्व केलं 16 पासून 13 पासून किंवा MPSC कंबाईन गट ब आणि गट घटकच जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला पाहायला भेटते. जे घड्याळाच्या काटेप्रमाणे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आणि सीमा असलेले, सीमा नसलेले असे क्वेश्चन कोणाचे आहेत? तर नवीन जो जिल्हा निर्माण झालेला आहे त्याच्या तरी आहेत, नाहीतर ज्याच्यातून निर्माण झालेला आहे त्याच्या तरी आहेत. नवीनचे नाही आहेत. अपवाद एखादा अहमदनगर वगैरे विचारला असेल, क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे म्हणून मी सांगतो आपल्याला काय करायचंय, जे जुने जिल्हे आहेत ज्याच्यातून ते पण करा आणि ज्याच्यातून नवीन निर्माण झालेलं आहे ते करा. बाकी विषय संपला. आता इथं काय सांगतंय, वाशिम जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही म्हणतंय. आता वाशिम म्हटलं की आपण हे आपल्या समोर आलं पाहिजे. अमरावती आहे बाबा, हिंगोली आहे, नांदेड आहे आणि बुलढाणा आहे. आता हे मॅप बघा, हे तुमच्या समोर वाशिम, वाशिमला अमरावतीची लागली घड्याळाच्या काट्याप्रमाणे, यवतमाळची लागली आहे, हिंगोलीची लागली आहे, बुलढाण्याची लागली आहे आणि अकोला. डायरेक्ट वाशिम जिल्हा तुमच्या समोर आहे. आणि हे आलं पाहिजे, हे आलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला पाहून घ्यायचंय, प्रत्येक जिल्ह्याचं. आणि हे एकदा पाहून घ्यावंच लागेल तुम्हाला. 2 गोष्टी याच्यातून येतील. तालुक्यांचा एक प्रश्न येणार म्हणजे येणार जोड्या लावा म्हणून. मी तुम्हाला सांगतोय, पेपर झाल्यानंतर मला भेटा, गट ब आणि गट क. तालुक्यांचा प्रश्न नाही आला तर मला सांगा. हे दोन्ही गोष्टी याच्यातून होणार आहेत. मग ह्याच्यामध्ये बघा, ऑब्झर्व करा, मग ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे.
अमरावती आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, नाही नांदेड, बुलढाणा आहे, आहे. म्हणून उत्तर क्रमांक 3. सोपं आहे? सोपं आहे का? नाही भाऊ सोपं, अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो का, एक गोष्ट सांगतो. ओके, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जो आपल्याला प्रश्न येतो तो खूप सोपा आहे आणि जो येत नाही तो आपल्यासाठी खूप अवघड आहे. खूप अवघड आहे म्हणून सांगतोय. त्याच्यासाठी मॅपिंग आपले तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं करा, हे जे काही मॅप आहेत हे आपल्या पुस्तकातलेच मॅप आहेत. मी म्हणत नाही बरं का माझं पुस्तक करा, कुठलंही घ्या, पण असे जे मॅप आहेत ना, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दिलेत ते मॅप करा, एकदाच करा. एक 2 तास द्या, म्हणजे एकदा वाचन करा, कोणता तालुका आहे, किती तालुके आहेत, अशा पद्धतीनं हे कव्हर होऊन जातं. ओके, सेकंड 14 नंबरचा प्रश्न बघा. हा प्रश्न कोणी घेतलाय का आतापर्यंत? मला सांगा, तुमच्या टेस्ट सिरीज मध्ये पीवायक्यू मध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या टेस्ट सिरीज केल्या, पीवायक्यू करताय, किंवा कोणत्या मास्तरनी या पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे मला सांगा. आणि हा प्रश्न येऊ शकतो का नाही तुम्ही मला सांगा. येणार म्हणजे येणार मित्रांनो. मी सांगतो, महाराष्ट्रातील तालुक्यांचा कोणता गट पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम योग्य आहे? मी तालुकेच विचारले पूर्वेकडून पश्चिमेकडे लावा म्हणून. मास्तर अवघड आहे की. मी काय विचारले? तालुकेच विचारले पूर्वेकडून पश्चिमेकडे. आता अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, हे मधलं काहीच माहित नाही, पण आम्ही पेपर सोडवतोय. पूर्वेकडून पश्चिमेकडे, आता हे 2 गोष्टी, हे आणि हे लक्षात ठेवायचं, हे आणि हे. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या ना, पुढचा आणि पाठीमागचा. हे आता पूर्वेकडून काय म्हणताय? पश्चिमेकडे म्हणताय. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणताय ना, मग पूर्वेकडे म्हणजे जव्हार येणार आहे का? पूर्वेकडून पश्चिमेकडे कसं येणार? पालघरचं महाबळेश्वर आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, हे कटलं इथं. इथं धडगाव आहे. आता मास्तर धडगाव माहित नाही, पण आम्हाला बदनापूर माहिती आहे बाबा, जालन्यामध्ये तूर संशोधन केंद्र आहे. जालना का ती पूर्वेकडे आहे का? कोण नेऊन ठेवलंय तिकडं? तुम्ही ठेवलात? नाही ना. मी ठेवलंय का? विकासराव तुम्ही ठेवलात का? नाहीये. आता बघा, भामरागड आणि धानोरा ह्या दोन्हीपैकी एक शक्यता असू शकते. हे स्वतः मी प्रश्न तयार केलेले आहे बरं का. हे कुठल्या एमपीएससीचा नाही, किंवा कुठेच नाही, किंवा पीवायक्यू ला आलेला नाहीये. ओके, तर हा प्रश्न बघा. हिथं आपण अगोदर, हिथं भामरागड कुठे आहे? गडचिरोली. सोनपेठ कुठे आहे? परभणी. मोहोळ कुठे आहे? मालदांडी ज्वारी, मालदांडी कोरडवाहू संशोधन केंद्र, मालदांडी ज्वारी संशोधन केंद्र इथंच आहे. माहूर कुठे आहे? नांदेडमध्ये. चंदगड कुठे आहे? कोल्हापूर, म्हणजे पुणे विभागाचा अति दक्षिणेकडचा. हे सॉल्व्ह केला, वेळ लागू द्या. धानोरा, इथं धानोरा कुठे आहे? ओके. भद्रावती कुठे आहे? हे भद्रावती चंद्रपूरमध्ये आहे. हे गडचिरोली आहे. हे चंद्रपूर आहे. हे यवतमाळ आहे. हे जालना आहे. आणि हे संगमनेर अहमदनगर आहे. म्हणून हा जो काही क्रम आहे ना, ज्या वेळेस तुम्हाला तो तालुका कुठल्या जिल्ह्यातला आहे हे कळलं पाहिजे, आणि त्या जिल्ह्यातला आहे, पण त्या जिल्ह्याचं क्रम सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जसं तुम्हाला इथं तालुक्यांचा गट पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलाय, तसं इथं तालुक्याच्या ऐवजी त्यांनी डायरेक्ट इथं जिल्हा पण देऊ शकते. सोपं विचारावं म्हणून, थोडस क्लिक करावं म्हणून देऊ शकतात. हे प्रश्न बघा, अति सुंदर प्रकारचा प्रश्न आहे. असे प्रश्न तुम्हाला मी सांगतोय. बाकीचे मला एकच सांगायचं भावांनो, तुम्ही बाकीचं केलेलं आहे. कंबाईन परीक्षा देताय, ग्रुप बी देताय, ग्रुप सी देताय, म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला आहे, म्हणजे तुम्ही शून्य नाही आहेत. फक्त या टेस्ट सिरीज मधून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की नवीन काय केलं पाहिजे, तुम्ही ह्या पद्धतीनं केलेलं आहे का? 10 पैकी 10 मिळवायचे. बरोबर आहे इथपर्यंत? करेक्ट. चलो, आता शेवटचा क्वेश्चन आहे 15वा. काय म्हणते बघा, खूप
थोडस क्रिटिकल असल्यासारखं थोडस वाटतं, पण मला असं वाटत नाही की असेल. बरोबर आहे का? पाहून घ्या एकदा. अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ भंडारा जिल्ह्याच्या 4.5 पट आहे. टॉप 15,000पेक्षा जास्त म्हणजे महाराष्ट्रातलं टॉप आहे म्हणून 17,000 पकडूया. असं पुढचं लक्षात ठेवायची गरज नाहीये माझ्या माहितीस्तव. आणि ह्याला 4,500 पकडूया. नाही 3,500 नाहीये, 4,000च्या रेंजमध्ये 3,800च्या जवळपास, 3,800च्या जवळपास. बरोबर ना? भंडारा खालीच्या 5,000पेक्षा कमी मध्ये आहे ना, 5,000पेक्षा कमी मध्ये म्हणजे 0 ते 5,000 आहे. बरोबर आहे. आता याला 4,000 पकडूया अवरेज, म्हणजे 3800 आहे, 3,800 आहे चौरस किलोमीटर. पण ह्याच्यापेक्षा किती? 4.5. 4 1 4, 4 2 4 3 12, 4 चौक 16. म्हणजे इथं किती म्हणते? 4.5 पट आहे. हे विधान काय असेल? बरोबर आहे. गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सोलापूर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. काय वाटतंय? टॉप 5 पाहिलं. हे विधान काय आहे? चूक आहे. हे विधान काय आहे? असत्य आहे. कारण की हे जिल्ह्यापेक्षा, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सोलापूर जिल्ह्यापेक्षा काय आहे? जास्त आहे, नाही कमी. आता दोन्ही मध्ये बघूया काय फरक आहे ते. दोन्ही मध्ये एक वापस येऊया, थोडक्यात वापस येऊया. इथं बघा, सोलापूरचं किती आहे? 14,895. गडचिरोलीच किती आहे? 14,412. ह्या दोन्ही 14 वाले दोनच आहेत. हे स्क्रीनशॉट घेतलं ना मागे तुम्ही? 14,800, 14,400 इथपर्यंत आहे दोन्ही मध्ये तुम्हाला घेतलेले. याच्यामुळं हे जे काही प्रश्न आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे फक्त विधान असत्य. जर मागं पुढं असतं तर हे विधान असं असतं. अजून याच्यावरती मला 2 क्वेश्चन घ्यायचे पुढच्या सेकंड पेपरमध्ये. 2 क्वेश्चन याच्यावर घ्यायचे मला सेकंड पेपरमध्ये. आणि प्राकृतिक विभाग 2 पेपरमध्ये आहे. ओके, जे की उद्याच आहे. ओके, उद्याच पेपर आहे. उद्या मी विश्लेषण त्याचं करणार आहे. जेणेकरून तुम्हाला जर ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल मित्रांनो, मी खतरनाक पद्धतीने हे जे काही असे प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो, ह्या प्रश्नाचं तुम्हाला असे प्रश्न आपल्याकडेच भेटतील. हे तुम्हाला दुसरीकडे कुठेच भेटणार नाही. या माझ्या या एक 10, 12, 14 वर्षाच्या अनुभवातून, माझ्या जी काही मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकाचा स्वतः मी लेखक आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठानं जी काही BA ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे या डिग्रीसाठी, जे आपली प्रशासकीय सेवा या डिग्री आहे, या डिग्रीसाठी माझं पुस्तक या विद्यापीठानं संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा जाहीर केलेलं आहे. म्हणून आपण जी काही प्रश्नांची क्वालिटी आहे ती क्वालिटी अशीच राहणार, याच्यापेक्षाही चांगल्या. म्हणजे आज पहिला पेपर आहे म्हणून मी थोडंसं एक पेपर थोडं हे मीडियम आणि एक खूप जास्त हायर लेवलचा आणि खूप एकदम लो लेवल तिन्ही याच्यामध्ये काढले. तुम्हाला 15 प्रश्नामध्ये समजला असेल. ओके, समजला असेल. 10 प्रश्न एका टॉपिक वरती खूप कमी होते म्हणून मी काढले नाही. ओके, तुम्हाला काय करायचंय तर हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं. ह्या ऍप मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर कुठे बी असेल, ह्या युट्यूबवर कुठेही पाहायला भेटेल. परंतु याच्यानंतरचे पेपर आणि व्हिडिओ फक्त तुम्हाला ह्या ऍप मध्ये भेटतील. कोणतं ऍप आहे? ऍग्री अँड जिओग्राफी बाय PV सर नावाचा ऍप आहे. मी थोडंसं बाजूला सरकतो आणि या प्ले स्टोर मध्ये जावा आणि हे ऍप प्ले स्टोर मधून तुम्ही आत्ताचे आत्ता घ्या. ओके, तुमच्या मोबाईलमध्ये गरजेचं आहे. आणि जर काही अडचण असेल तर डायरेक्टली तुम्ही हे दोन्ही नंबर हे माझेच आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि मेसेज करू शकता. ओके, काही अडचण नाहीये. हे टेलिग्राम चॅनल आहे, लॉयन्स राजमुद्रा _ लातूर हे आपलं टेलिग्राम आहे. हे टेलिग्रामवर सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. हे तुम्हाला करायचं आहे. आणि उद्याचा जो काही पेपर आहे त्याच्यासाठी तुम्हाला आज काय तयार राहायचंय आणि आज काय करायचंय हे व्हिडिओ पाहिलात. मी जे गोष्टी सांगितल्यात 1 तास 2 तास बसा आणि पहिलं टॉपिक आज कव्हर करून घ्या. दुसरं जरी वाचत असेल तुम्ही तरी काही घेणं देणं नाही. दुसरं जरी तुम्ही करत असेल तर काही घेणं देणं नाहीये. पण 1 तास काढून हे जे आपण केलं नाहीये, फक्त आपल्याला काय करायचंय आता
मास्तरने जे काही नवीन गोष्टी सांगितल्यात, नवीन काही प्रश्न सांगितल्यात, त्या प्रश्नाचं आपल्याला थोडंसं त्याला हे संदर्भ द्यायचा आहे. तालुके असेल, क्रम असेल, क्षेत्रफळ असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी करायच्या. ओके, नक्कीच तुमच्या मित्रांना सांगा. जे काही गट ब आणि गट क ची तयारी करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना या टेस्ट सिरीज बद्दल सांगा. फक्त ₹99 आपण ह्याची फीस ठेवलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो, कारण की काही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहित नाहीये. आणि माझं पुस्तक पण काही विद्यार्थ्यापर्यंत आणखी पोहोचलं नाही. ज्यांच्याकडे आहे ना, त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे काय क्वालिटी पुस्तकात आहे आणि काय आहे ते. ओके, आणि बॅच पण आपण नवीन लॉन्च करतोय. फक्त ₹999 मध्ये आपली बॅच असणार आहे. उद्यापासून मी एक नवीन बॅच जिओग्राफीची 1 जानेवारीला ती बॅच संपेल. या हिशोबाने एक नवीन बॅच मी चालू करतोय. ओके, त्यासाठी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती बॅच घेऊ शकता. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. हां, थँक्यू. ओके, भेटूया उद्याच्या पेपरमध्ये, पेपर क्रमांक 2 मध्ये. ओके, थँक्यू.